ददाति वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो, श्रीमद् भगवत गीता की जय हो, श्रील प्रभुपाद की जय हो, गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण हरे कृष्ण। सर्व भक्तांना सर्वांना सादर प्रणाम। आज आपला पाठ्यक्रमातला आपला दुसरा अध्याय जो आहे तर आपण सुरू करणार आहोत आणि तो जो अध्याय आहे तर त्याचा अभ्यास आपण सुरू करण्यापूर्वी थोडीशी उजळणी पण घेणार आहोत सुरुवातीला। तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक इस्कॉन मंगळूरच्या वतीने स्वागत करते। आता आपण आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया। हा हो माताजी, हरकत नाही। कृष्ण खूप खूप धन्यवाद आणि कृतज्ञता माताजी। तर आपण आता आपले इस्कॉनचे जे अर्चविग्रह आहेत श्री श्री राधा गोविंदजी त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया आणि आजच्या अध्यायाला सुरुवात करूया। हरे कृष्ण। माताजी पहिल्या स्लाइडवर जाऊया आपण आपल्या आजच्या अध्यायाच्या। हरे कृष्ण। हा तर आता आपला दुसरा जो अध्याय आहे तर त्याचं नाव आहे काय तर सांख्ययोग। आता याचा अर्थ काय तर सांख्ययोग या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ, पण त्याआधी या अध्यायाला काय म्हटलं जातं तर ह्याला संपूर्ण भगवद्गीतेचा सारांश असं म्हटलं जातं। म्हणजे भगवद्गीतेमध्ये जे काही म्हणजे श्रीकृष्ण जे काही उपदेश केलेले आहेत म्हणजे तर तो म्हणजे ते जे उपदेश आहेत तर म्हणजे त्या संदर्भातलं म्हणजे सगळं काही विवेचन आहे तर ते सगळं या दुसऱ्या अध्यायामध्ये संपूर्णपणे मांडण्यात आलेलं आहे। म्हणजे सगळं विषय वस्तू जी काही आहे पूर्ण भगवद्गीतेची तर ती सगळी दुसऱ्या अध्यायामध्ये मांडली गेलेली आहे, म्हणून त्याला गीतेचं सारांश असं म्हटलं जातं। आता सांख्ययोग म्हणजे काय तर निरुक्ती जो शब्दकोश आहे त्यानुसार याचा अर्थ काय तर शरीर आणि आत्मा यांचा पृथक पृथक अभ्यास किंवा विश्लेषणात्मक अभ्यास जो असतो तर त्याला काय म्हणायचं तर सांख्ययोग म्हणायचं। म्हणजे अगदी सखोल अभ्यास विश्लेषणात्मक असा केला जातो। आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय आणि त्या संदर्भात सगळी गुणवैशिष्ट्ये असा जो अभ्यास विश्लेषणात्मक किंवा पृथक्करण करून असं जो असतो अनालिटिकल आपण स्टडी म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये, तर तो म्हणजे काय सांख्ययोग। मग आता या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला काय काय सांगणार आहे तर ते आपण समजून घेणार आहोत। आता आपण तिसऱ्या स्लाइडवर जाऊया। हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया।
आता इथे आपण थोडक्यात उजळणी करू की पहिल्या अध्यायात आपण काय पाहिलं होतं की धृतराष्ट्रांनी भयभीत होऊन प्रश्न विचारला की माझी मुलं आणि पांडुपुत्र आहेत हे नक्की युद्धाला म्हणजे युद्ध करतील की नाही. मग दुर्योधनाची भीती आपण अभ्यासली की द्रुपद पुत्राविषयी तो भयभीत झाला होता आणि तो मग द्रोणाचार्यांकडे गेला. मग त्यानंतर जे शंख निनाद झाले वेगवेगळे म्हणजे जो श्रीकृष्णांचा जो आहे पांचजन्य शंख आणि अर्जुनाचा जो देवदत्त शंख, त्यामुळं धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली हे आपण अभ्यासलं. मग अर्जुनानं सगळ्या सैन्याचं निरीक्षण केलं आणि मग अर्जुनानं पाहिलं की आपले आप्तेष्ट आणि नातेवाईक सगळे सोयरे जमलेले आहेत म्हटल्यावर काय झालं, अर्जुन जो आहे तर तो जो आहे तर त्याची म्हणजे परिस्थिती कशी झाली किंवा त्याच्या मनाची स्थिती कशी झाली, तर तो संभ्रमित झाला. आणि मग आता युद्ध मी करू की नको, म्हणजे असं त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. मग अर्जुनाने युद्ध न करण्याची जी कारणं होती तर ती आपण अभ्यासली होती. मग त्याची पुढच्या स्लाइडवर जाऊया. हरे कृष्ण. 4 नंबरच्या स्लाइडला होते मी. हा, मग ती म्हणजे काय होते, करुणा, त्यानंतर आनंद नाही किंवा पापी प्रतिक्रिया, म्हणजे काय की गुरु हत्येचं पाप होईल, मग कौटुंबिक परंपरा नष्ट होतील आणि मग आता मी काय करू, युद्ध करू की नको असं त्याला वाटलं. मग हे सगळं जे आहे तर ही 5 कारणं होती की ज्यामुळं अर्जुनाला युद्ध करावंसं वाटत नव्हतं. मग असं असून देखील अर्जुनाने युद्ध जिंकलं, मग ते आपण अभ्यासलं. मग आता त्याची कारणं पण 9 आपण अभ्यासली होती. मग आता जे पुढे जाऊन आपण आता ह्या अध्यायामध्ये अर्जुनाचे जे काही प्रश्न होते किंवा जे काही त्याच्या मनाची संभ्रमावस्था झाली तर ती त्यांनी एक आपले शिष्य म्हणून आता श्रीकृष्णांसमोर मांडली आणि तो त्यांना शरण गेलाय. मग आता ह्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत ते एक गुरु स्वरूपात, म्हणजे एक गुरु शिष्याला कसा उपदेश करतात, प्रत्यक्ष भगवान आहेत पण इथे गुरु शिष्य या नात्याने आता कशा पद्धतीनं भगवान उपदेश करतात हे सगळं काही आपण अगदी विस्तृतपणे अभ्यासणार आहोत. मग त्याची पुढे जाऊ आपण. हा. मग आता अर्जुनाच्या सगळ्या प्रश्न आहेत तर त्याच्यावर कृष्ण कसं त्यांच्या प्रश्नांचं आक्षेपांचं निराकरण करतात पहा. म्हणजे गुरु काय करतात, म्हणजे गुरूंचं वैशिष्ट्य काय, आपल्या शिष्यांचं सगळं काही ऐकून घेतात आधी ते म्हणणं आणि त्यानंतर ते मार्गदर्शन करतात. मग त्याप्रमाणे श्रीकृष्णाने सगळं काही अर्जुनाचं म्हणणं ऐकून घेतले पहा. पहिल्या अध्यायामध्ये कृष्ण कुठेच बोलताना दिसत नाहीत आपल्याला, पण आता दुसऱ्या अध्यायामध्ये पहा कृष्ण कसं मार्गदर्शन करतात अर्जुनांना. तर आता करुणेविषयी ते काय ज्ञान देतात, तर आपण शरीर नाही, मग त्यानंतर आनंद नाही याच्याविषयी मग कर्मकांड आणि म्हणजे जे कर्मकांड आहे आणि निष्काम कर्म ह्याच्यातला फरक सांगतात ते. मग पापी प्रतिक्रियेसाठी बुद्धियोगाचं सगळं विवेचन करतात की भक्तिक्रिया कशी पाप नाहीये, तर ते आपण अभ्यासणार आहोत. मग असमंजस म्हणजे दृढ म्हणजे जी त्यांची मनस्थिती झाली की मी आता युद्ध करू की नको, मग त्याच्यावर ते काय उपाय सांगतात, काय उत्तर देतात, तर आपण दृढ निश्चयाने परमेश्वराची सेवा केली पाहिजे आणि कृष्ण भावनामय कर्म कसं केलं पाहिजे मग ते सगळं सांगतात. आणि मग स्थितधीर मुनी कसं असतं, त्याची लक्षणं काय आहेत आणि मग पारिवारिक परंपरा नष्ट होतील ह्या त्याच्या आक्षेपाचं ते मग कसं निराकरण करतात, तर ते सगळं आपण आज अभ्यासणार आहोत. म्हणजे वर्णसंकर रोखण्यासाठी आपण घरातला जो कुटुंब प्रमुख असतो तो जर आदर्श बनला किंवा एखादा क्षत्रिय ज्याला इतर म्हणजे क्षत्रिय आहेत तर त्याचं ते अनुसरण करत असतात, तर तो जर आदर्श बनला तर कशा पद्धतीनं एक आदर्श नेता असतो त्याला सगळे समाज प्रजा जे असतात तर ते सगळे जण त्याचं अनुसरण करत असतात आणि त्यामुळे समाजामध्ये कशी शांतता निर्माण राहते किंवा कसे ते आदर्श बनतात हे सगळं आपण या उदाहरणातून आणि या श्लोकांच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. मग आता आपण पुढे जाऊया. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा. मग आता जे अर्जुनाला करुणा आहे तर त्याच्याविषयी ज्ञान दिलं भगवान श्रीकृष्णाने. मग आनंद नाही त्यासाठी कर्मकांड आणि ह्याच्यातला फरक सांगितला. निष्काम कर्म म्हणजे काय, मग पापी प्रतिक्रियांसाठी बुद्धियोगाचं विवेचन केलंय. आणि मग आता कौटुंबिक परंपरा नष्ट होतील त्यासाठी कर्मयोग म्हणजे काय, तर ह्याचं बद्दल श्रीकृष्ण माहिती देतात. साधारण हे ठळक मुद्दे आहेत. मग आता आपण पुढे जाऊ. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, मग त्याची वाचूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, वाचूया मग. हा, वाचते वाचते. त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही.
जर आम्ही धृतराष्ट्र पुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. हरे कृष्ण. खूप छान हरे वाटलं. कृष्ण. हा. तर आता आपण समजून घेऊया की इथे अर्जुनाची द्विधा मनस्थिती कशी आहे पहा. आता तो काय म्हणतो की त्यांच्यावर म्हणजे कोणावर कौरवांच्यावर विजय प्राप्त केला काय, म्हणजे मी आणि म्हणजे हे कौरव जे आहेत ते सगळे मारले जातील युद्धामध्ये आणि मी त्यांच्याकडून पराजित होणं, म्हणजे ह्या दोनपैकी कुठली गोष्ट काही म्हणजे अधिक चांगली आहे हे तर मला कळत नाही. आणि पुन्हा धृतराष्ट्रपुत्रांची जर हत्या झाली म्हणजे युद्धामध्ये, तर मग आता माझे ते बंधूच आहेत सगळे. मग माझ्या बंधूंची जेव्हा हत्या होईल म्हणजे जरी म्हणजे ते युद्धामध्ये मारले जातील आणि मी विजयी जरी झालो, तरी सुद्धा काय होईल की ह्या माझ्या सगळ्या कुटुंबातले लोक मारले जातील आणि त्यामुळे मग माझे बंधू मारले गेल्यामुळे मला जगण्याची काही आवश्यकताच नाही. म्हणजे आणि असे जे आहेत तर ते सगळे बंधू माझ्यासमोर उभे आहेत. म्हणजे ह्याच्यातून आपण समजून घेऊया की म्हणजे त्यांच्या समोर विजयश्री माळ घालून उभीच होती पहा. म्हणजे अशी 9 कारणं होती आपण काल अभ्यासली की ज्यामुळे अर्जुन विजयीच होणार होते. भगवान प्रत्यक्ष श्रीकृष्ण तिथे होते पहा. त्यांच्याकडे गांडीव अर्जुनांकडे होतं, अग्निरथ होता, त्यानंतर कप्पीध्वज म्हणजे तिथं हनुमंत उपस्थित होते. मग तो मोक्षदा एकादशीचा दिवस होता. त्यक्त जीविता म्हणजे प्राणपणाने लढणारे योद्धे होते. मग त्यानंतर तिथे शंखनाद झाले की ज्यामुळे धृतराष्ट्र पुत्रांची हृदय कशी विदीर्ण झाली पहा. मग तिथे भाग्यलक्ष्मीचा त्यांना आशीर्वाद होता आणि त्याचबरोबर ते धर्मक्षेत्र होतं की जिथं धर्माचरणी लोकांचा विजय होत असे. मग इतकं सगळं असून देखील पहा म्हणजे इतकी समर्थनीय बाजू आहे पांडवांची, म्हणजे इथं ते विजयीच होणार आहेत. आणि आता जर त्यांनी युद्ध अर्जुनाने हे लढलं नाही, म्हणजे क्षत्रियासाठी युद्ध करणं हे कर्तव्य आहे, पण युद्ध अनावश्यक असेल किंवा अनावश्यक हिंसा करणं म्हणजे हे सुद्धा म्हणजे चुकीचं आहे. हे अर्जुनाला माहिती आहे कारण तो ज्ञानी आहे. आणि मग युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कंठावं काय करावं असं त्याला कळत नाही बरं का. पण आता त्याला ही मिळालेली एकमेव संधी आहे की त्याचं जे राज्य आहे तर ते म्हणजे जे आहे तर ते धृतराष्ट्र आणि दुर्योधन जे आहेत तर त्यांच्यामुळे त्यांनी म्हणजे ते त्या लोकांनी ते हिरावून घेतलंय. आणि मग ते एका क्षत्रियाना आपलं जे अधिकार आहे तर तो लढून प्राप्त करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळं त्यांना युद्ध करणं म्हणजे हेच म्हणजे हीच त्याच्यासाठी म्हणजे मोठी सुवर्ण संधी होती की त्यांना ते युद्ध करून आपलं राज्य जे आहे ते ताब्यात घेणं. मग अशा वेळेला म्हणजे अर्जुन काय म्हणतो की मग त्यापेक्षा हे युद्ध करण्यापेक्षा म्हणजे माझे जरी हे बंधू जे आहेत युद्धात मारले गेले तर माझाच पराभव आहे, कारण हे सगळे माझ्या कुटुंबाचे भाग आहेत. म्हणजे पहा म्हणजे अशा पद्धतीनं माझा एक प्रकारे पराभवच झाल्यासारखा आहे असं त्याला वाटतंय. म्हणजे पहा अर्जुनाने या विचारात घेतलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहेत, तर अर्जुन केवळ भगवंतांचा महान भक्तच नाही आहे तर तो अत्यंत ज्ञानी आहे पहा. आणि त्याचा मनावर इंद्रियावर कसा ताबा आहे पहा, म्हणजे किती संयमित आहे पहा. म्हणजे तो राजवंशात जन्माला आलाय पण भिक्षा मागून जीवन कंठूया असं त्याला वाटतंय. म्हणजे त्याला म्हणजे राज ऐश्वर जे आहे तर त्याच्याविषयी आसक्ती नाही आहे पहा. म्हणजे एवढ्याशा छोट्या राज्यासाठी आपल्या सगळ्या बंधूंचा म्हणजे त्या बंधूंची हत्या करायची आपतेष्टांची, तर त्यापेक्षा तो अनासक्तीचं जीवन म्हणजे भिक्षा मागून जीवन कंठूया असा विचार करतोय पहा. मग हे जे आहे हे सगळे जे त्याच्यामध्ये गुण आहेत पहा, तर हे एका म्हणजे उत्तम ज्ञानी व्यक्तीचे किंवा शिष्याचे आहेत पहा. म्हणजे खऱ्या अर्थाने तो सद्गुणी आहे. आणि असे जे गुण आहेत आणि भगवान श्रीकृष्णांच्या म्हणजे त्यांच्यावर त्याचा विश्वास आहे पहा. म्हणजे पूर्णतः त्यांच्या आज्ञेवर विश्वास आहे पहा. आणि असा जो अर्जुन आहे तो पूर्णतः म्हणजे भगवान जे आहे तर त्यांच्या म्हणजे शिष्य होण्यासाठी किंवा मोक्षप्राप्तीसाठी पहा पात्र आहे पहा. मग हे उत्तम शिष्याचे गुण आहेत पहा अर्जुनामध्ये. म्हणजे आता ह्याचं आपण कारण समजून घेऊया की जोपर्यंत आपल्याला इंद्रियांचं संयमन करता येत नाही, निग्रह करता येत नाही, तोपर्यंत आपल्याला उच्चतर असं जे ज्ञान आहे ना, दिव्य ज्ञान भगवान श्रीकृष्णांच्या विषयीचं, तर त्याची प्राप्ती नाही होऊ शकत. आणि ज्ञान जे आहे तर ते ज्ञान मिळाल्याशिवाय किंवा भक्ती मिळाल्याशिवाय म्हणजे आपण मोक्षाला जाऊ शकत नाही किंवा मोक्षाची प्राप्ती करू शकत नाही. म्हणजे अर्जुनाला माहिती होतं पहा. आणि हे सगळे म्हणजे त्याच्यामध्ये गुणविशेष होते. आणि त्यामुळे तो असे उद्गार म्हणजे जे आहेत तर त्याच्या तोंडी त्यामुळे हे असे सगळे उद्गार येतात पहा. आता आपण पुढे जाऊ. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. मग त्याची हरे वाचू कृष्णा. शकतो.
कार्पण्यदोषोपहते स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे भगवान जे आहेत तर त्यांना अर्जुन शरण गेलाय बरं का. आणि तो काय म्हणतो की माझ्या दुर्बलतेमुळे, म्हणजे कार्पण्य दोष म्हणजे काय की माझ्या म्हणजे दुर्बलतेमुळे, तर माझं कर्तव्याचरण काय आहे ह्याविषयी मी गोंधळून गेलोय, मनःशांती नष्ट झाली. मग माझ्यासाठी निश्चित श्रेयस्कर, म्हणजे श्रेयस्कर म्हणजे काय की जी दीर्घकालीन उपाययोजना आहे ती म्हणजे श्रेयस्कर काय आहे ते तुम्ही मला नेमकं सांगा. म्हणजे प्रियस म्हणजे काय तर तात्पुरती उपाययोजना. मग तो काय म्हणतो दीर्घकालीन उपाययोजना काय आहे ते मला सांगा आणि त्याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. आणि मी आता तुमचा शिष्य म्हणून कसं झालं की तुम्हाला शरण आलं. म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला काय दिसून येतं पहा की आता बऱ्याच जणांचं असं जीवनामध्ये घडतं पहा की त्यांच्या जीवनामध्ये समस्या येतात पहा. म्हणजे अर्जुनाच्या ह्या मनस्थितीवरून आपण हा भाग इथे समजून घेऊया. मग आता इतक्या गुंतागुंतीच्या समस्या असतात की आपल्या इच्छेविना ते घडत जात असतात. मग आता अशा वेळेला आपण काय करायचं तर आपण साधू, गुरु आणि शास्त्र. साधू म्हणजे कोण? कृष्ण भावना भावित व्यक्ती, असे शुद्ध भक्त. शास्त्र म्हणजे आपले जे शास्त्रीय म्हणजे जे ग्रंथ आहेत, म्हणजे वेद आहेत किंवा श्रुती स्मृती पुराण किंवा भागवत भगवद्गीता, तर हे शास्त्र सगळं. मग गुरु म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरु. मग ह्यांच्याकडे आपण जावं आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण जीवनातल्या समस्या आहेत तर त्याचं निराकरण करावं. म्हणजे कसं वणव्यासारखे असतात जीवनामध्ये आपल्या समस्या, आणि इच्छा नसताना पण आपोआप आपण त्याच्यामध्ये काय होतो, जसा वणवा पेटतो तसं आपण त्याच्यामध्ये ओढलो जातो आणि गोंधळून पण जातो की काय करावं. मग आता वैदिक साहित्य आपल्याला हेच उपदेश देतं की आपण यासाठी गुरु शिष्य परंपरेतनं जे आलेले आहेत प्रमाणित आध्यात्मिक गुरु त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करावं. आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असतं आणि म्हणून आपण काय करावं, गुरूंचा, असे जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत म्हणजे तर त्यांचा आश्रय घ्यायला पाहिजे. आता पहा म्हणजे आपल्याला खरं तर कुठला मनुष्य गोंधळात पडतो हे माहितीच नाही पहा. म्हणजे मानव असून सुद्धा आपल्या जीवनामध्ये पहा आपण कसं जीवन जगतो पहा. आहार, निद्रा, भय, मैथून, म्हणजे या चार गोष्टींशी संबंधितच आपलं जीवन असतं पहा. पण मनुष्याला एक बुद्धी दिली आहे, हो की नाही. म्हणजे बुद्धिमान मनुष्य काय करेल तर तो खऱ्या समस्या जाणेल. म्हणजे काय तर असा जो समस्या म्हणजे जो खऱ्या जाणेल तर तो कुठल्या समस्या आहेत तो जाणेल व्यक्ती, तर आपल्याला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या चार मोठ्या समस्या आहेत. पण आपण ते न जाणता कुत्र्या मांजरासारखं जीवन जगतो पहा. मग असा जो मनुष्य आहे त्याला कृपण म्हणलंय. मनुष्य म्हणजे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला जी बुद्धी दिली आहे तर त्याचा उपयोग करून त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. पण न लाभ घेणारा कृपण असतो, म्हणजे कंजूस. म्हणजेच काय की हे सगळ्या समस्या समजून घेऊन त्याचं निराकरण जो करेल या समस्या सोडवण्यासाठी तो बुद्धिमान करा पहा. मग आता असं बऱ्याच म्हणजे व्यक्तींचं होतं की कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्या प्रती त्यांना आसक्ती असते, म्हणजे त्याला त्वचारोग म्हटले. आणि मग पत्नीवर प्रेम, मुलावर प्रेम, घरातल्या सदस्यावर प्रेम, किंवा आपल्या म्हणजे अशा कृपण व्यक्तीला काय वाटतं की आपल्या कुटुंबीय आहेत तर त्यांचं मृत्यूपासून संरक्षण होईल किंवा मुलांची काळजी म्हणजे जी आहे तर अशी जी घेण्याची वृत्ती असते पहा मनुष्यामध्ये, तशी पशूंमध्ये पण हे सगळ्या कौटुंबिक आसक्ती असतात पहा. म्हणजेच काय की आपल्या पत्नी, मुलं, बाळ आपल्याला ह्यांचं सगळ्यांचं आपण संरक्षण करू किंवा आपल्याला असं हे सगळे वाचवू शकतील असं सगळं वाटत असतं म्हणजे मनुष्याला. हे सगळे आसक्तीपायी वाटत असतं पहा. कुटुंबियांविषयी किंवा भौतिक देह संबंध जे असतात त्या आसक्तीविषयी वाटत असतं. मग आता अर्जुन इकडे बुद्धिमान पण आहे बरं का. म्हणजे कुटुंबाची आसक्ती त्याला आहे, भीष्म पितामह किंवा हे सगळे भाऊ आपले आहेत, मग ही कुटुंबाबद्दलची आसक्ती आहे. मग ह्यांना मृत्यूपासून वाचवायची पण त्याची इच्छा आहे आणि त्याचबरोबर क्षत्रिय म्हणून त्याला माहिती आहे की आपण युद्ध केलं पाहिजे. म्हणजे आता एकाच वेळी त्याची अशी मनस्थिती झाली की मी नेमकं काय करू, म्हणजे त्याला कुटुंबियांना पण वाचवायचंय आणि त्याचबरोबर
त्याला क्षत्रिय म्हणून युद्ध करणं कर्तव्य हे पण माहिती आहे. आणि मग तो आपल्या मानसिक या दौर्बल्यामुळं कर्तव्य पार म्हणजे आपलं हे कर्तव्य पार पाडू शकत नाहीये. आणि म्हणून त्यांनी काय केलं, तर सर्वश्रेष्ठ असे आध्यात्मिक गुरु कोण आहेत, भगवान कृष्ण यांना तो शरण गेला. आता त्याला म्हणजे जे आहेत सखा किंवा मित्र आहेत अर्जुनाचे ते, तर ती बोलणी थांबवायची आहेत. आता गंभीर झालाय अर्जुन. आता तो काय म्हणतो की म्हणजे मी तुम्हाला शरण आलोय. आणि आता त्यानं मित्रत्वाची बोलणी थांबवलीत पहा. आणि तो काय करतोय, तर शिष्य म्हणून त्यांना शरण गेलोय पहा. आणि आता त्याला एक गुरु आणि शिष्य यांच्यामधलं संभाषण कसं असतं, अत्यंत गंभीर असतं पहा. किंवा मान्यता प्राप्त जे आध्यात्मिक गुरु आहे, तर त्यांच्या समोर आता अर्जुन अत्यंत गांभीर्याने बोलतोय पहा. आणि त्यांचं मार्गदर्शन घेतोय. म्हणजे काय, आता गुरुंना तो शरण आला आणि तो काय म्हणतोय की मला आता तुम्ही उपदेश करा, मी तुम्हाला शरण आलो आहे. मग आता भगवान उपदेश करणार आहेत, तो आपण समजून घेणार आहोत. मग आता आपण पुढे जाऊया. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, मग आता इथे चित्रात पहा. हा, तर इथे चित्रामध्ये जे दिसतंय, तर त्याच्यावरनं आता आपण भगवान जे आहेत तर त्यांच्या आत्मसाक्षात्काराचे 3 टप्पे समजून घेणार आहोत. मग आता पहा की आपली दृष्टी जेव्हा निर्दोष म्हणजे असते किंवा परिपूर्ण असते, तेव्हा आपण जे काही पाहू आणि जे काही कार्य करू त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. आता ह्याचं उदाहरण आपण थोडंसं समजून घेऊया बरं का. मग आता हे जे उदाहरण आहे ते पहा, इथे दिसतंय, इथं सगळं काय दिसतंय, खूप सारं असं आपल्याला पाणी दिसतंय. मग इकडे आकाश दिसतंय आणि हा डोंगर दिसतोय बरं का. आता आपण कल्पना करूया की आपण एका अशा मोठ्या प्रवासाला, म्हणजे आपण ज्याला लॉंग ड्राईव्ह म्हणतो त्याला आपण चाललोय. समजा तुम्ही बाईक वरून चाललाय, मोटार कारनी चाललाय. मग आपण असं लांबवर आपल्याला एखादा समुद्र आहे, तर आपल्याला काय दिसतं, तर लांबवर असं फक्त पाणीच पाणी दिसतं आणि आकाश दिसतं आणि एखादी टेकडी डोंगर असेल तर दिसतं, हो की नाही. मग म्हणजे हे जे आहे तर हे सुरुवातीला दिसतं. मग थोडेसे आपण जवळ जेव्हा जातो त्या म्हणजे जे पाणी दिसतंय किंवा आपल्याला आकाश टेकडी दिसतंय, मग थोडेसे जवळ जातो तर आपल्याला काय दिसतं, टेकडीवर असणारा एखादा हिरवा वृक्ष दिसतो जरी जवळ गेलो की आपण. आणि मग अजून थोडेसे जवळ गेलो आपल्याला की काय दिसतं, की त्या वृक्षावर बसलेला एक पोपट आहे आणि तो एखादं म्हणजे पेरू किंवा असं फळ खातोय. म्हणजेच काय, की आपण जसजसे जवळ जाऊ तसं आपल्याला म्हणजे सखोल गोष्टी कळत जातात. मग ह्याच्यावरून आपण ईश्वरी आत्मसाक्षात्काराचे टप्पे कसे समजून घेणार आहोत, तर पहा. हा, म्हणजे जसे आपण जे भगवान जे आहेत तर ते कसे आहेत, तर ते षडेश्वरांनी युक्त आहेत बरं का. म्हणजे भगवान आहेत तर त्यांच्याविषयी सर्वात प्रथम एखादा नवसाधक जो आहे, तर तो जेव्हा भगवान श्रीकृष्णांना जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांच्या शरीरातून जे असे दिव्य प्रकाश किरण प्रसारित होत असतात त्यांना म्हणायचं ब्रह्मज्योती. मग ते जे प्रकाश किरण असतात ते जेव्हा म्हणजे म्हणजे त्या स्वरूपात त्याला दर्शन होतं, म्हणजे हा आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा आहे. मग त्याला म्हणायचं ब्रह्म किंवा निर्विशेष ब्रह्म किंवा आत्मन असं म्हणतात बरं का. मग हे काय आहे, भगवान श्रीकृष्णाच्या शरीरातील दिव्य प्रकाश किरण आहेत. मग आता आपण टॉर्चचं उदाहरण घेऊ. एखादा प्रकाश म्हणजे प्रकाश टॉर्च मधून येतोय, तर पाठीमागे टॉर्च आहे, म्हणजेच काय, प्रकाश कुठून येतोय, टॉर्च मधून. तसं प्रकाश येतोय, मग कोणापासून येतोय, तर भगवान श्रीकृष्णांच्या जे दिव्य शरीर आहे त्यातून येतोय. म्हणजेच काय, त्याचा मुख्य स्रोत कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण. म्हणजे उदाहरण दुसरं घेऊ की आपण खिडकी उघडली, तर आपल्याला आता दिवस आहे की रात्र आहे सांगायचे, तर आपण खिडकी उघडली आपल्या घराची, तर आपल्याला समजतं ना उजेड पाहून की हा दिवस आहे. मग एवढंच एखाद्याला कळतं की भगवान आहेत आणि ते म्हणजे प्रकाश स्वरूप. म्हणजे असं की जसं आपल्याला उजेड पाहून कळतं की आज आता दिवस सुरू आहे, आपल्याला काही वेगळं त्यासाठी शोधाशोध करायला लागत नाही, समजून घ्यायला लागत नाही, आपल्याला उजेड पाहून कळतं की आता दिवस आहे. मग तसं भगवान जे आहेत तर ते म्हणजे आपण कशावरनं ते प्रकाश जे रूप आहे त्यांचं जे दिव्य किरण आहेत त्यांच्या शरीरात त्याच्यावरून समजतो. मग त्याला म्हणायचं निर्विशेष ब्रह्म. हा पहिला टप्पा, हो की नाही. मग आता दुसरा टप्पा, जेव्हा हळूहळू भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयी आपण समजून घ्यायला लागतो. मग त्यांच्याविषयीचं दिव्य ज्ञान, त्यांच्या कर्माविषयी किंवा त्यांच्या जन्माविषयी असं आपण घ्यायला लागतो. मग त्यांची सेवा करायचा विचार करायला लागतो, हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला लागतो. असं भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न आपण थोडेसे अजून करायला लागतो एखादा साधक. तेव्हा त्याला काय वाटतं, भगवान आपल्या हृदयात स्थित आहेत. आणि मग असं जे वाटणं आहे, तर हा म्हणजे काय, भगवान यांच्या आत्मसाक्षात्काराचा दुसरा टप्पा. मग ते भगवान श्रीकृष्णांचं परमात्मा स्वरूप आहे, म्हणजे
चतुर्भुज नारायण रूपात भगवान जे आहेत तर ते आपल्या हृदयामध्ये स्थित असतात. त्याला म्हणायचं परमात्मा रूप. म्हणजे तर 4 हात असलेलं शंख, चक्र, गदा आणि पद्म असलेलं ते रूप आहे. आपण सर्वांनी पाहिलं असेल चित्रामध्ये. मग ते म्हणायचं चतुर्भुज नारायण रूप. मग त्या रूपामध्ये भगवान आपल्या हृदयामध्ये स्थित असतात. 15.15 मध्ये याचा उल्लेख पुढे येईलच. परमात्मा स्वरूपात भगवान आपल्या हृदयामध्ये असतात. मग हा आत्मसाक्षात्काराचा दुसरा टप्पा. मग पुढे काय जातं म्हणजे आपल्याला वृक्ष दिसतो थोडस गेल्यावर, तर तो दुसरा टप्पा. मग तिसरा टप्पा काय की आपण पक्षी पाहिला थोडसे जवळ गेल्यावर आणि तो फळ खातोय पाहिलं. मग तसं तिसरा टप्पा म्हणजे काय की जेव्हा एखादा भक्त भक्तिमय प्रेममय सेवा प्रमाणित आध्यात्मिक गुरु त्याच्या जीवनी येतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली करायला लागतो. मग तेव्हा काय होतं तर तो भक्तिमय प्रेममय जी सेवा करतो त्यामुळं भगवान श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र होतो का. आणि त्याला द्विभुज म्हणजे 2 हात असतात, द्विभुज असं रूप श्रीकृष्णांचे की हातामध्ये सुंदर वेणू आहे, डोक्यावर सुंदर मयूर पंख आहे आणि अत्यंत सुंदर असं रूप की त्याला श्याम सुंदर रूप असं म्हणतात श्रीकृष्णांचं. तर आणि अत्यंत मोहक असं ते रूप आहे. तर त्याचं दर्शन होतं किंवा तो आत्मसाक्षात्काराचा तिसरा टप्पा. त्याला म्हणायचं भगवान स्वरूप. भगवान म्हणजे काय 6 ऐश्वर्यांनी युक्त. म्हणजे जे 6 ऐश्वर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ सौंदर्य जगातलं जे आहे ते भगवान श्रीकृष्णांकडे आहे. सर्वश्रेष्ठ ज्ञान, सर्वश्रेष्ठ त्यागाची वृत्ती, सर्वश्रेष्ठ बल, त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ म्हणजे जे आहे ऐश्वर्य आणि त्याचबरोबर काय जे सर्वश्रेष्ठ अशी संपत्ती. तर हे सगळं भगवान श्रीकृष्णांकडं जे आहे आणि त्यामुळं त्यांना षडऐश्वर्याने युक्त असे जे आहेत तर त्यांना भगवान असं म्हटलं जातं. पराशर मुनींनी व्याख्या केली. मग असे जे भगवान आहेत तर त्यांचे आत्मसाक्षात्काराचे टप्पे आहेत हे आपण समजून घेतले. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घे. हरे कृष्ण. हा मग आता भगवान आहेत श्रीकृष्ण, ह्यांना जाणायला काय पाहिजे तर ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी असं म्हणतात. ब्रह्माजी स्तुती करतात की काय प्रेमांजन छुरितेनं भक्ती विलोचनेनं. म्हणजे काय की आपल्याला प्रेमाचं अंजन म्हणजे प्रेमाचं काजळ घालायला हवं आणि काय आपल्याला भक्तीचे नेत्र आहेत पहा. म्हणजे जो कोणी अशा भक्तीच्या नेत्राने आणि प्रेमाच्या अंजनाने भगवान श्रीकृष्ण आहेत तर त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करेल, त्यांना पूर्ण शरण लावून, तर त्यांना भगवान यांना जाणता येईल, तत्वता समजून घेता येईल. मग आता ते कसं हे पुढे आपण जाणणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. ह्याच्या पुढची वाट. हा आता मी जसं सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्ण षडैश्वर्याने युक्त आहेत. म्हणजे सर्वश्रेष्ठ सौंदर्य आहे ते भगवान श्रीकृष्णांकडे आहे पहा. म्हणजे कृष्ण म्हणजे सगळ्यांना म्हणजे कृष्ण हा शब्द आपण उच्चारला की सगळे जाणतात पहा. आपल्यासमोर म्हणजे कृष्णाचं स्वरूप उभं राहतं. म्हणजे असं कृष्णांचं सौंदर्य खूप आहे. मग आता जगात ज्या सर्व सुंदर गोष्टी आहेत ना त्या पाहिल्यावर आपल्याला हे म्हणजे आकलन होतं. त्यामुळे की खूप सुंदर अभिनेत्री आहे, खूप सुंदर एखाद्या माताजी आहेत तर हे कोणामुळे कृष्ण कृपेमुळे हे आपल्याला आकलन झालं पाहिजे. मग जगात खूप श्रीमंत व्यक्ती आहेत. आपण आता पाहतो आपल्या देशामध्ये म्हणजे अशा टाटा अंबानी ह्या जरी कुटुंब आहेत मोठी, तर मग हे श्रीमंती किंवा हे ऐश्वर्य कुणामुळे असतं कृष्णांच्या कृपेमुळे त्यांना प्रदान केलेलं असतं. मग प्रसिद्ध म्हणजे काय आता एखादाच लता मंगेशकर असतात किंवा एखादेच सचिन तेंडुलकर असतात. मग हे कुणामुळे असतं कृष्णामुळे असतं. म्हणजे कृष्ण स्वतःही प्रसिद्ध आहेत सगळ्या विश्वामध्ये आणि प्रसिद्धी नाव यश कीर्ती हे कुणामुळे मिळतं कृष्णामुळे मिळतं पहा. मग आता सामर्थ्य म्हणजे एखादा उत्तम असा जो मुष्टियोद्धा असतो म्हणजे किंवा असं माईक टायसन किंवा असे आपण जे पाहतो ना खली वगैरे, तर मग हे काय आहे सर्वश्रेष्ठ सामर्थ्य बल कुणामुळे कृष्णामुळे असतं. मग सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणजे काय एखादा खूप बुद्धिमान असतो, मोठा शास्त्रज्ञ असतो, इंजिनियर असतो, तत्ववेत्ता असतो, हे सगळं ज्ञान कुणामुळे येतं श्रीकृष्णांच्यामुळे येतं. आणि सर्वश्रेष्ठ त्यागाची वृत्ती जे आहे तर हे कोणामुळे आहे म्हणजे आसक्ती बिलकुल नाहीये श्रीकृष्णांना. श्रीकृष्ण कसे आहेत सच्चिदानंद पूर्णतः आध्यात्मिक आहेत. त्यामुळे या भौतिक गोष्टीमध्ये त्यांना कुठलीही आसक्ती नाही. त्यामुळे सर्वश्रेष्ठ त्यागाची वृत्ती कुणामध्ये श्रीकृष्णामध्ये. ह्या 6 ऐश्वर्याने युक्त भगवान आहेत आणि म्हणून त्यांना काय म्हटले भगवान असं म्हटलं गेले. असे कोण आहेत श्रीकृष्ण आहेत आणि ते आपल्याला या सगळ्या गोष्टी प्रदान करतात. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड हा मग त्याची वाचूया. हरे कृष्ण. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति. हरे हरे कृष्ण. कृष्ण. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो
त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता भगवान काय सांगतात की ज्याप्रमाणे देहधारी आत्मा म्हणजे काय, की आपण कोण आहोत तर शरीर नसून आत्मा आहोत. आपण काल समजून घेतलं आपण जीवात्मा आहोत. मग देहधारी आत्म्याचे आता गुणधर्म इथून सुरू झाले बरं का, समजून घेऊया. मग आता देहधारी आत्मा काय करतो, म्हणजे देह आपल्याला जो मिळतो तो पंचमहातत्वांचा मिळतो. पंचमहातत्व म्हणजे काय, तर पृथ्वी तत्व म्हणजे त्यापासून आपली हाडं बनलेली असतात. मग त्यानंतर दुसरं कुठलं तत्व आहे तर जलतत्व. आपल्या शरीरामध्ये 75% पाणी आहे का. मग वायू तत्व म्हणजे काय, की आपण श्वास घेतो आणि उच्छ्वास सोडतो, म्हणजे हवा आपल्या शरीरामध्ये आत बाहेर होते, म्हणजे हवेनुसार आपण श्वास घेतो आणि उच्छ्वास सोडतो. मग त्यानंतर जे आहे तर ते नाद, म्हणजे आपल्या शरीरामध्ये विविध पोकळ्या आहेत किंवा आपण आता आवाज आपला तर नाद किंवा ध्वनी जो आहे तर ते म्हणजे नाद तत्व. आणि त्याचबरोबर मग आता जे काही आपल्या म्हणजे हे सगळे जी तत्व आहेत तर ह्याच्यातलं म्हणजे पाचवं तत्व जे आहे तर त्यामुळे काय होतं की आपल्याला सगळं म्हणजे जे नाद तत्व आहे तर त्यामुळे काय होतं की आपण हे सगळे ध्वनी किंवा हे जे वेगवेगळ्या पोकळ्यातून आवाज आहे तर हे आपल्याला समजू येतात. म्हणजे आपलं जे म्हणजे स्वरयंत्र आहे किंवा या सगळ्यामुळे आपण जाणतो. मग आता ह्या पंचतत्वांचं आपलं शरीर बनलेलं आहे बरं का. मग आता इथे आपण हा भाग समजून घेऊया की मग या शरीर म्हणजे धारण करणारा कोण आहे, आत्मा आहे. मग तो काय करत असतो तर तो म्हणजे जो आहे तर तो देहात बालपणापासून तारुण्यात, तारुण्यापासून म्हातारपणात असा जात असतो. म्हणजेच काय की जीवात्मा जो आहे तर तो ह्या सगळ्या म्हणजे सगळ्या विकासाच्या म्हणजे शरीराचा जो विकास आहे तर त्याच्या ह्या क्रमशः प्रक्रियेतून जात असतो. म्हणजेच काय की आपण लहान बाळ असतो, मग थोडेसे आपण काय होतो की कौमार्य अवस्थेत जातो. मग त्यानंतर आपण पुढे म्हणजे तारुण्यावस्थेत जातो, म्हणजे बालपणापासून तारुण्य, मग तारुण्यापासून म्हातारपणात, म्हणजे म्हातारपणाच्या आधी आपण प्रौढ होतो की नाही, तो टप्पा आला. आणि मग एखादा आपल्याला व्याधी होते, आजार होतो आणि मग आपला मृत्यू होतो. म्हणजेच काय की लहानपणापासून बाळ असल्यापासून वार्धक्यापर्यंत आपल्या म्हणजे ज्या शरीराला ह्या सगळ्या अवस्था आहेत. आणि हा जो जीवात्मा आहे तर हा काय करतो, आपल्या मृत्यूच्या वेळी एक शरीर टाकून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. म्हणजेच काय की ह्या ज्या अवस्था आहेत तर ह्या आपल्या शरीराला आहेत पहा. म्हणजे ह्या अवस्था ज्या आहेत तर ह्या आपल्या आत्म्याला ही स्थित्यंतर नाही आहेत. म्हणजे काय की हे जे भौतिक आपलं शरीर बनलेलं आहे तर ह्या सगळ्या अवस्था आहेत. आणि मग ह्या अवस्था कशा आहेत तर आपलं भौतिक शरीर जसं मी म्हटलं की 5 तत्वांचं बनलेलं आहे. आणि मग त्यामुळं काय होतं की ह्या पंचतत्वामुळं म्हणजे आपला विकास होतो. म्हणजे त्यांचं जे प्रमाण असतं त्यानुसार आपण वेगवेगळ्या ह्या विकासाच्या प्रक्रियेतून जातो. म्हणजे आपण लहानपणी पहा थोडेसेच पदार्थ खात असतो, मग नंतर पूर्णान्न असं जेवायला लागतो. म्हणजे काय तर अग्नितत्व, मग त्याचं कारण काय असतं की आपल्या जठरामध्ये जे अन्न असतं त्याचं पचन करायचं कार्य कोण करतं तर जठराग्नी, म्हणजे अग्नी तिथं असतो त्या स्वरूपात मंदाग्नी. मग हे सगळं म्हणजे ही 5 तत्व आहेत आपली. मग तर त्यानुसार आपलं शरीर बनतं आणि मग शरीर ह्या सगळ्या स्थित्यंतरातून जात असतं पहा. पण आपल्या आत्म्याला अशा अवस्था नाही आहेत. आपला आत्मा कसा आहे, सच्चिदानंद, म्हणजे कसा भगवान श्रीकृष्णांचा जीवात्मक अंश आहे, चितकण आहे. आणि हे एखादा धीर मनुष्य म्हणजे जो कृष्ण भावनेमध्ये जो आलेला आहे किंवा कृष्णांना शरण गेलेला आहे किंवा ज्यानं हे दिव्य ज्ञान घेतलंय, आपण शरीर नसून आत्मा आहोत आणि जो कृष्णाशी असलेलं आपलं नातं आहे ज्यानं जाणलंय, मग असा जो धीर मनुष्य आहे तर तो हे समजून घेतो आणि त्यामुळे तो गोंधळून जात नाही. हे आपण समजून घेतलं. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापः न शोषयति मारुतः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता समजून घेऊया. इथे आपण आत्म्याचे गुणधर्म समजून घेणार आहोत. आता
कसं आहे, तर एक छोटं म्हणजे चित्कण आपण म्हणलं आध्यात्मिक स्फुल्लिंग बरं का. मग आता हा जो आत्मा आहे, तर तो काय करतो, प्रत्येक मृत्यूच्या वेळी एक शरीर टाकून दुसऱ्या शरीरात, जसं आपण नवीन कपडे घालतो, जुने वस्त्र टाकून देतो आणि नवीन घालतो, तशा पद्धतीनं तो शरीर बदलतो. मग असा आत्मा कसा आहे, तर त्याचं कुठल्याही शस्त्राद्वारे कधी तुकडे नाही करता येणार, किंवा त्याला अग्नीद्वारे कधी त्याला जाळता नाही येणार, किंवा पाण्याद्वारे त्याला भिजवता नाही येणार, आणि वाऱ्यानं त्याला सुकवता नाही येणार. आणि असा जो आत्मा आहे त्याचा आकार किती आहे, तर आपला जो केस आहे त्याचा अग्र किंवा टोक आहे, तर त्याचा आपण जर 10,000वा भाग केला तर हा आपला आत्मा आहे. असं आध्यात्मिक स्फुल्लिंग किंवा आपण चित्कण म्हणू, असा आत्मा आहे. आता हे सगळे आत्म्याचे गुणधर्म इथे का दिलेले आहेत, तर ह्याचं महत्व आहे. ते युद्ध जे आहे तर ते कसं द्वापार युगामध्ये घडलं पहा. मग आता आपलं वैदिक ज्ञान आहे तर ते इतकं प्रगत होतं पहा. तर त्यावेळेला म्हणजे हे जे सगळे जे म्हणजे जी शस्त्रास्त्र आहेत, तर त्यांचं कसं नियोजन केलं गेलेलं असायचं पहा. म्हणजे तलवारी, अग्नी शस्त्र किंवा वर्षास्त्र, चक्रीवादळ ही शस्त्र जीवात्म्याला मारण्याला असमर्थ आहेत. आणि हे इथं का सांगितलं गेलंय, तर हे समजून घेऊया. म्हणजे काय की पूर्वीच्या काळी पृथ्वी, जल, वायू, आकाश इत्यादींपासून सिद्ध झालेली शस्त्रास्त्र होती. म्हणजे पहा म्हणजे अग्निशस्त्राचा प्रतिकार जलास्त्रांनी करायचा, त्याला वरुणास्त्र म्हणतात बरं का. अशा पद्धतीने म्हणजे ते केलं जायचं. मग आता आधुनिक वैज्ञानिकांना हे पवनास्त्र, वरुणास्त्र असं काही माहितीच नाही, म्हणून हे सांगितले की सुकवता येत नाही, ओला करता येत नाही, किंवा अग्नीद्वारे जाळता येत नाही. म्हणजे एका शस्त्राचा म्हणजे पाडाव करण्यासाठी दुसरं शस्त्र, अशा पंचमहातत्वांनी सिद्ध केलेलं वापरलं जायचं, ह्यासाठी हे गुणधर्म सांगितलेले आहेत. मग आता आधुनिक युगामध्ये पहा, आपण फक्त अणुबॉम्बच पाहतो आणि न्यूक्लिअर बॉम्ब, मग हे फक्त अग्निअस्त्रामध्येच येतं. प्राचीन काळी पहा, म्हणजे भौतिक ह्या पंचमहातत्वांपासून निर्माण झालेली किती प्रगत शस्त्रास्त्रे होती पहा. म्हणजे आधुनिक शस्त्रांच्या द्वारे म्हणजे आता म्हणजे त्यांच्या मर्यादा आपण समजून घेऊ, की त्याद्वारे म्हणजे काही प्रमाणात अग्नी अस्त्र जे आहे तर ते आपण फक्त आता आधुनिक युगामध्ये समजू शकतो पहा. म्हणजे त्या काळातलं ज्ञान किती प्रगत होतं पहा. मग आता जीवात्मा जो आहे तर त्याचेही गुणधर्म आहेत. म्हणजे काय, तर तो गुणात्मक दृष्ट्या कसा आहे, भगवान श्रीकृष्णांशी समान आहे. म्हणजे अग्नीची एक ठिणगी जी आहे तर ती म्हणजे कोण आहे, तर आपल्यासारखा जीवात्मा आहे. आणि अग्नी म्हणजे कोण आहेत, भगवान आहेत. की समुद्राचा एक थीम म्हणजे कोण आहे, तर आपण जीवात्मा आहोत. आणि मग समुद्र म्हणजे कोण आहेत, तर भगवान आहेत. हे आपण काल अभ्यासलं. म्हणजे गुणांनी आपण श्रीकृष्णाशी समान आहोत आणि आपण भगवान श्रीकृष्णांचा अंश आहोत. आणि त्यामुळे आपल्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचे सगळे गुण आहेत. म्हणजे भगवान कसे आहेत, सच्चिदानंद. तसंच आत्म्याचं स्वरूप आहे, आध्यात्मिक आहे. फक्त आपण कसे आहोत, परिमाणाने भिन्न आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा मध्ये हरे कृष्णा. अवाच्य वादांश्च बहुन् वदिष्यन्ति तवाहितः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण ही सगळे आत्म्याचे गुणधर्म अभ्यासले, हे कशासाठी अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतायत, तर ह्याचं कारण आहे की जे भीष्म पितामह आहेत किंवा त्याचे देहसंबंधी आहेत, की ज्याविषयी अर्जुनाला आसक्ती आहे की माझे कुटुंब आहेत आणि मी त्यांना कसं मारू, तर त्यावेळेला अर्जुन आत्म्याचे गुणधर्म का सांगतायत, तर आत्मा कसं आहे, त्याला मृत्यू नाही आहे. आणि आत्मा कसं आहे, सच्चिदानंद आहे. म्हणजे जेव्हा अर्जुनाचे बाण आहेत त्यांची शरीर वेदतील तेव्हा काय होईल, तर त्यांच्या शरीराचा मृत्यू होईल. प्रत्यक्ष त्यांचा मृत्यू होईल का, तर नाही, ते जीवात्मे आहेत. आणि मग त्यांचं शरीर जे आहे तर ते नष्ट होईल. म्हणजेच काय, की अर्जुनाने काय केलं पाहिजे, त्याचं कर्तव्य कर्म आहे क्षत्रिय म्हणून. ते काय आहे, तर त्यानं लढलं पाहिजे क्षत्रिय म्हणून. आणि त्यामुळे त्याचे बाण जे आहे ते शरीर वेधतील. आणि त्यामुळे काय होईल, म्हणजे त्याच्यातून एकतर काय होईल, की ते जे लोक आहेत तर ते मृत्यू पावले तर त्यांना नवीन शरीर मिळेल, किंवा ते उच्च कोटीचे आता सगळे भीष्म पितामह, द्रोणाचार्य हे लोक आहेत तर त्यांना उच्च लोकात स्थान मिळेल. म्हणजे काय, की त्यांचा लाभच होणार आहे त्यांना एक प्रकारे. तर हे भगवान श्रीकृष्णांनी ह्या पहिल्या करुणा या शब्दा म्हणजे जो त्याची आक्षेप होता तर त्याचं निराकरण केलंय. आता दुसरा आनंद नाही, ह्याचं निराकरण कसं करतात पहा. तर ते आता काय सांगतात भगवान, की आता तू क्षत्रिय आहेस, मग तू महान योद्धा आहेस बरं का. मग तुला आपल्या आपतेष्टांविषयी खूप करुणा वाटते. असं काही तुझे शत्रू दुःशासन करणं विचार नाही करणार आहेत. तर जेव्हा तू युद्धातून माघार घेशील, म्हणजे त्यांना मी कसं मारू, तर तुझ्यासारखा
सारखा महान योद्धा जेव्हा युद्धातून माघार घेईल तेव्हा तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. ते म्हणतील हा पळपुटा आहे, भ्याड आहे, पळून गेला आणि त्यामुळे युद्ध त्यांनी केलं नाही. म्हणजे असं नाही म्हणणार की तुला करुणा वाटली, तुझे शत्रू असा नाही विचार करणार. मग ह्यापेक्षा अधिक दुःखकर एखाद्या क्षत्रियाला ते काय असेल असं अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात. पहा म्हणजेच काय की त्याचा आनंद नाही. तर ह्या ज्या प्रश्नाचं म्हणजे निराकरण अशा पद्धतीने म्हणजे ते करतात की क्षत्रियाचं कर्तव्य कर्म काय आहे, त्याने युद्धामध्ये लढणं. म्हणजे एखादा क्षत्रिय युद्धामध्ये लढता लढता त्याला वीरमरण आलं तर त्याला म्हणजे त्याच्यासाठी ते कसं समजलं जातं, तर अत्यंत मानाचं असं समजलं जातं. आणि असा लढता लढता जर त्याला वीरमरण आलं तर त्याला उच्च लोकात प्राप्ती होते. आणि समजा युद्ध आहे तर तो जिंकला अर्जुन, तर काय होईल, तर तो संपूर्ण पृथ्वीचे जे साम्राज्य आहे त्याचा सम्राट म्हणजे युधिष्ठिर जो आहे, तर पांडवांच्या वतीनं अर्जुन लढतो युद्ध आणि युधिष्ठिर हा त्याचा सम्राट आहे. म्हणजे म्हणजे तो सम्राट होईल म्हणजे संपूर्ण राज्याचा. त्यांच्या वतीने युधिष्ठिर हा आहे सम्राट म्हणून पुढे भावी आयुष्यात जो राजा होणार आहे. म्हणजेच काय, पांडव हे युद्ध जिंकतील थोडक्यात. म्हणजे याच्यात लाभच आहे, हानी कोणतीही नाही. आणि म्हणून भगवान काय म्हणतात की तू जर युद्ध लढला नाहीस तर तुझं योद्धा म्हणून क्षत्रिय म्हणून काय होईल, योग्यतेचा उपहास करतील तुझे शत्रू आणि ह्यापेक्षा ते दुःख कोणतं, अशा पद्धतीने त्याला मार्गदर्शन करतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाईड. हा मग इथं अर्जुनाला ते सांगतात, हे चित्रात दाखवले, उच्च लोकात तू जाशील, उच्चतर लोकात युद्धात वीरमरण आलं तर किंवा युद्ध जिंकलास तर तुला साम्राज्य जे आहे तर ते मिळेल. तर ते ह्या चित्रामध्ये दाखवले. पहा इथे राजमुकुट दाखवलाय आणि इथं उच्च लोकात आपल्या पृथ्वी लोकापेक्षा दशलक्ष पटीनं अधिक सुख तिथं असतात आणि ती उपभोगायला मिळतात तिथं. अशा पद्धतीनं ते त्याला समजावून सांगतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची slide. हरे कृष्ण. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण. हरे कृष्णा. म्हणजेच काय, आता इथं भगवान काय सांगतात की एक तर तू युद्धामध्ये लढता लढता मारला जाशील, तुला वीरमरण आलं तरी तुला स्वर्ग प्राप्ती होईल आणि विजयशी प्राप्त झाली तर काय होईल, तुला पृथ्वीचं अख्खे साम्राज्य मिळेल. म्हणजे म्हणून तू काय कर, दृढ निश्चयाने उठ आणि युद्ध कर. क्षत्रियाचं कार्य काय आहे, तर युद्ध करणं. आणि त्यासाठी भगवान त्याला काय करतात, अशा पद्धतीनं उपदेश करतात. म्हणजे काय की देहसंबंधी होते त्याचे हे सगळे जे आहेत भाऊ दुःशासन आणि दुर्योधन हे सगळे किंवा पितामह हे सगळे नातेवाईक. पण अर्जुनाचं क्षत्रिय म्हणून कर्तव्य कर्म काय आहे, तर युद्ध करणं. आणि त्यावेळेला कुटुंबाची आसक्ती आहे तर ती भेदणं. आणि आपलं जे कर्तव्य आहे क्षत्रियचं ते त्यानं केलं पाहिजे. आणि ते जेव्हा तो करेल कर्तव्य कर्म आपलं, तेव्हा ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलं गेलेलं कार्य होईल. क्षत्रियानं काय केलं पाहिजे वर्णाश्रम व्यवस्थेनुसार, तर कृष्णांच्या संतुष्टीसाठी करायचं कर्म किंवा त्याचं कर्तव्य कर्म म्हणजे काय, युद्ध करणं, लढणं. ते जेव्हा ते करेल तेव्हा ते कृष्ण भावना भावित कर्म होईल की ज्याद्वारे त्याच्यावर कृष्णांची कृपा होईल. म्हणून ते काय म्हणतात, दृढ निश्चयाने उठ आणि लढत. तर कौंतेय म्हणतात म्हणजे काय, कुंती चा पुत्र. आता कुंती जी महान अशा राजवंशातून कुंती माता ज्या आहेत म्हणजे अर्जुनाचं ज्या माता आहेत त्या सुद्धा महान राजवंशातून आहेत. मग असं जेव्हा ते त्याला संबोधन एखादे गुरु आपल्या शिष्याला त्याला प्रेरणा देण्यासाठी उद्गारतात. पहा म्हणजे काय, की अशा महान राजवंशाची म्हणजे परंपरा आहे की जिथून तू काय केलं पाहिजेस, म्हणजे त्याचा तू प्रतिनिधी आहेस, म्हणजे तू युद्धच केलं पाहिजेस. पहा अशा पद्धतीनं ते संबोधन सुद्धा आपल्या शिष्याला प्रेरणा देणारे वापरतात. अशी अनेक नावे येतील. पहा तर आता गुरु कसं शिष्याला आपल्या प्रेरणा देतात हे प्रत्येक नावातून आपल्याला शिकायला मिळेल. पहा भगवद्गीतेत अशी बरीच नावं अर्जुनाविषयी येतील. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाईड. हरे कृष्णा. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम् अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. मग आता इथे आपण समजून घेऊया की भगवान काय म्हणतात की असा प्रयत्न करण्यात तुझं नुकसान तर कुठलंच नाही किंवा ऱ्हास कुठलाच नाही. म्हणजे काय की आता हे जे आहे आपलं कर्तव्य कर्म जे आहे, तर हे करत असताना म्हणजे म्हणजे जे आपण ह्या कृती करतो तर हे काय होतात, कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलेली शाश्वत कर्म होतात. आणि ह्यामुळे काय होतं की आपल्याला म्हणजे असं छोटंसं कर्म किंवा थोडंसं म्हणजे थोडंसं कृती केली, एखादी छोटीशी कृती केली तरी आपल्याला मोठ्या भयंकर भयापासून म्हणजे काय भौतिक प्रकृतीमध्ये त्या भौतिक प्रकृतीच्या जंजाळामध्ये पडण्यापासून आपलं रक्षण होतं. म्हणून काय म्हटलंय, भयंकर भयापासून रक्षण होतं. मग यासाठी आपण उदाहरण समजून घेऊया, एक गोष्ट समजून घेऊया. तर ही आता चित्रात दिसतं पहा, उंदीर आहे. तर ही जी गोष्ट आहे तर ही कशी आहे पहा. तर इथे ही मंडोक निषंग त्याच्यातली गोष्ट आहे. तर एक उंदीर होता हा. तर त्याला चेरी खूप आवडायची. मग भूक लागली, त्यांनी चेरी खाल्ली. मग काय झालं, त्याची भूक भागली नव्हती. मग त्याला काय वाटलं की त्याने एक समोर अशी ज्योती पाहिली. हा म्हणजे पणती तेवत होती, अशी सुंदर लालसर ज्योत होती त्याची. मग त्याला ती चेरी समान वाटली आणि त्यांनी काय केलं, म्हणजे तो मंदिरात गेला होता आणि तिथे ती ज्योती पाहिली. मग त्यानं त्या ज्योतीवर उडी घेतली. पहा त्या चित्रात ही ज्योती दाखवली. मग ह्या चित्रातल्या ज्योती म्हणजे जी ज्योती आहे तर अशी सुंदर ती दिसत होती. मग ती उडी घेतल्यामुळे त्याला काय वाटलं की ती चेरी आहे म्हणून त्यानं खायचा प्रयत्न करण्यासाठी तिथे उडी घेतली होती. मग ती जी वात आहे दिव्याची ती त्याच्या दातात अडकली आणि त्यामुळे काय झालं, त्याचं डोकं असं असं हल्लं. मग ती जी ज्योत आहे तर ती पण अशी अशी हल्ली पहा. आणि मग ते एवढंस पिटुकलं उंदीर तो त्या तेलामध्ये पणतीतल्या त्या दिव्यामध्ये होरपळून त्याचा मृत्यू झाला. आणि तो पडला कुठे, भगवान श्रीकृष्णांच्या चरणाशी. म्हणजे गर्भगृहामध्ये असा दिवा असतो आपल्याला माहिती आहे आता मंदिराच्या. मग काय झालं पहा, भगवान श्रीकृष्णांची त्याच्यावर कृपा झाली. ती कृती त्यांनी कशी घेतली, तर त्यांना अर्पण केलेली आरती त्या एवढ्याशा जीवाकडून अशी घेतली. भगवान श्रीकृष्ण दयाळू कृपाळू आहेत. आणि तो कुणाच्या चरणांशी पडला, तर श्रीकृष्णांच्या चरण कमलांशी त्याचा मृत्यू झाला पहा. मग असा जो आहे तर उंदीर, तर त्याला मोक्षाची प्राप्ती झाली. म्हणजेच काय की स्वल्पम अल्पस्य धर्मस्य त्रायते महतोभयात. अशा छोट्या छोट्या कृती आपल्याकडनं अजाणतेपणे हो किंवा आपल्याला जशा जमतील तशा आपण करू, तर ह्या काय करतात, आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत बनवतात, भक्ती मार्गावर दृढ करतात. आता दुसरं उदाहरण हनुमंतांचं घेऊया. आता हनुमान जे आहेत तर ते सीतामय्यांना शोध घेण्यासाठी लंकेला गेले. मग तिथे आता त्यांनी तिथलं सगळं ते वातावरण पाहून तिथलं त्यांनी एका पाठोपाठ एक वृक्ष उपटायला सुरुवात केली, उत्पात माजवला तिथे शत्रू पक्षाच्या म्हणजे स्थानी जाऊन. मग त्यावेळेला काय केलं की त्याला पकडून आणलं रावणाने. आणि मग आता त्याला मृत्यूदंड द्यायचं ठरलं. पण विभीषण काय म्हणले की आपल्या शत्रू पक्षाच्या हिरांना असा मृत्यू द्यायचा नसतो. मग त्यामुळं त्यांनी काय सांगितलं, आता याला मी शिक्षा करतो. मग काय केलं त्यांनी, त्याचं जे शेपूट आहे तर त्याला चिंध्या बांधायला सांगितलं आणि ते पेटवून दिलं. मग आता क्रोधाचा योग्य वापर कसा आहे, याचं उदाहरण म्हणजे हनुमान आहेत पहा. आपल्या स्वामींचं ते कार्य करायला आले होते. मग त्यांना जो क्रोध आला त्याचा पहिला म्हणजे त्याचा उपयोग त्यांनी कसा केला पहा. आपल्यामध्ये पण दुर्गुण आहेत पण त्याचा उपयोग आपण चांगला कसा करू शकतो पहा भगवंतांच्या सेवेमध्ये. तर ह्याचं उदाहरण म्हणजे हनुमंत आहेत. त्यांच्या क्रोधाचा त्यांनी काय केलं उपयोग, पहिली उडी मारली रावणाच्या महालावरतीच. मग काय केलं, तर त्यांनी जी काय आहे तर ते सगळे महाल आणि ते म्हणजे सगळं जे आहे ते आगीमध्ये भस्मसात झालं. म्हणजेच काय की भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते त्रेतायुगात रामचंद्र म्हणून आले तेव्हा त्यांच्या संतुष्टीसाठी त्यांचे स्वामी म्हणून त्यांनी सेवा केली आणि आपल्या क्रोधाचा योग्य वापर केला. मग त्यामुळे काय होतं की जरी प्रजाजन किंवा सगळं जळून भस्मसात झालं तर ते भगवान यांच्या कार्यासाठी त्यांच्या संतुष्टीसाठी केलं गेलेलं कार्य आहे. आणि त्यामुळे काय होतं, तर भगवान संतुष्ट होतात, त्यांची कृपा होते. की जसं अर्जुनाने युद्धामध्ये लढणं, मग तिथे वध होईल अनेक सैन्यांचा किंवा अनेक जे योद्धे आहेत त्यांचा, पण ते कशासाठी कार्य आहे, तर ते भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केले गेलेलं कार्य आहे. आणि त्यामुळे काय होईल, तर कृष्णांची कृपा होईल पहा. आणि म्हणून काय म्हटलंय, स्वल्पम अल्पस्य धर्मस्य त्रायते महतोभयात. म्हणजे पहा, आपण अशा ज्या छोट्या छोट्या कृती करतो ते आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत बनवतात. आता आपला भौतिक देह आहे, तर आपण जे काही आपण भौतिक देहाने कृती करतो तर आपल्या भौतिक देहाचा शरीराचा अंत झाला की ही सगळी कर्म असतात ती समाप्त होतात. पण जे आपण आध्यात्मिक कर्म करतो म्हणजे आपण जे आपण ह्या जन्मामध्ये जी काही चांगली अशी कर्म करतो भगवंतांच्या संतुष्टीसाठी तर तिथून पुढचं कर्म आपला पुढचा जो देह मिळतो त्यानुसार तिथे सुरू होतं. पण आपण एबीसीडी जर शिकलो म्हणजे हे
घेतात तर आपल्याला मेंदू आपला जळून नष्ट होतो आपल्या मृत्यूच्या नंतर जेव्हा अग्नी देतात तेव्हा. मग त्यानंतर पुन्हा आपल्याला हे ज्ञान आत्मसात करायला लागतं. पण आध्यात्मिक ज्ञानाचं तसं नसतं. तिथून पुढचं आपलं कर्म आणि ज्ञान सुरू होतं पहा. मग हे आध्यात्मिक स्तरावर ह्याचं महत्व आहे. आणि म्हणून काय म्हणलंय, स्वल्पम अल्पस्य धर्मस्य त्रायते महत्वात. म्हणून आपण एकादशीच्या दिवशी पवित्र दिनी दान करावं, की जे मंदिरांना दान आपण करतो किंवा अर्पण करतो, या छोट्या छोट्या कृती काय करतात, आपल्याला भगवंतांच्या कडे किंवा जवळ घेऊन जातात पहा. किंवा आपली त्यामुळं आध्यात्मिक स्तरावर उन्नती होते. हा भाग आपण इथे समजून घेतला. आणि हे सगळं का सांगतायत अर्जुनाला, तर अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी जेव्हा अर्जुन कार्य करेल, म्हणजे युद्धामध्ये क्षत्रिय म्हणून लढेल, तेव्हा ही कृती काय करेल, त्याला भगवंतांच्या कृपेस पात्र ठरवेल पहा. ते कृष्ण कर्म होईल, कृष्ण भावनाभावित कर्म होईल. त्यामुळे तो मोक्षास प्राप्त होण्यास म्हणजे तो पात्र होईल. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढची slide घ्या. हा माताजी वाचा. हरे कृष्ण. पारिवारिक परंपरा नष्ट होतील. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता पारिवारिक परंपरा नष्ट होतील याचं किती समर्पक उत्तर श्रीकृष्ण देतात पहा. म्हणजे अर्जुनाला काय वाटतं, मी नियत कर्म केलं नाही तर ग्रहलोक नष्ट होतील. म्हणजे काय, की वर्णाश्रम व्यवस्था आहे तर त्याचं म्हणजे ती का निर्माण केली, भगवान श्रीकृष्णाने निर्माण केली. 4थ्या अध्यायात ते येईल आता. मग आता त्याचं उद्दिष्ट काय आहे, तर समाजामध्ये शांतता आणि सलोखा राखणे. आणि त्यामुळं एखादा म्हणजे जो शांत संघटित समाज असतो तर तोच काय करत असतो, म्हणजे योग्य प्रकारे म्हणजे तिथं सुसंस्कारित पिढी ही उदयाला येत असते. मग आता मी जर परंपरांचं पालन नाही केलं तर अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न होईल असं त्याला वाटतंय, किंवा शांततेचा मी विनाशक होईल असं त्याला वाटतंय. पण खरं तर जेव्हा कृष्णांच्या संतुष्टीसाठी एखादा व्यक्ती कार्य करतो ना, तर तेव्हा तो राष्ट्र, धर्म किंवा समाज किंवा आपलं जे कर्तव्य आहे तर ह्याच्या पलीकडं ते म्हणजे कार्य होतं. आणि ते त्याला काय होतं, सगळ्या स्तरावर उन्नत करणारं होतं. म्हणजे आध्यात्मिक स्तरावर ते उच्च म्हणजे कृष्ण भावना म्हणजे जी आहे तर ती म्हणजे परमोच्च ठिकाण आहे म्हणजे कृष्ण भावनेचं असं प्रमोच्च संस्कृती आहे असं. कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करणं आणि मग भौतिक, आध्यात्मिक, भावनिक सगळ्या स्तरावर त्याची फलनिष्पत्ती असते पहा. म्हणून अर्जुनाने युद्ध करणं हे त्याचं प्रथम कर्तव्य आहे किंवा नियत कर्म आहे. मग आता कृष्णांनी सुद्धा हेच केलं पहा. ते जेव्हा कृष्ण गोकुळामध्ये आले तर त्यांनी काय केलं, तर त्यांनी एक उत्तम पिता म्हणून, एक उत्तम पुत्र म्हणून किंवा उत्तम पती म्हणून आपली कर्तव्य निभावली पहा. शास्त्रसंमत आचरण केलं पहा. आणि त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. मग कशामुळं, तर हे सगळं कशामुळं म्हणजे कशासाठी केलं भगवंतांनी, तर त्यांनी जे काही शास्त्रांचं म्हणजे शास्त्रसंमत आचरण केलंय तर ते पाहून आपल्यासारख्या सामान्यांनी काय करावं, त्याचं अनुसरण करावं. आपण अनुकरण करू नये. म्हणजे श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत वयाच्या 7व्या वर्षी उचलला, आपल्याला उचलता येईल का, मग असं अनुकरण नाही करायचं. आपण काय करायचं, अनुसरण. म्हणजे त्यांनी दिलेले दिव्य उपदेश आणि शिकवण त्याचं आपण काय करायचं, अनुसरण करायचं. मग हे आपण याच्यातून शिकण्यासारखं आहे पहा. म्हणजे आताच्या काळामध्ये कलियुगामध्ये भोंदू योगी वगैरे असतात, ते स्वतःला भगवंतांचा अवतार म्हणतात. मग त्यांना आपण म्हणायचं, दाखवा विश्वरूप. ते दाखवू शकतात का, श्रीकृष्णांसारखा गोवर्धन पर्वत ते उचलू शकतील का, किंवा शिवजींनी विषाचं प्राशन केलं म्हणून जर कोणी विषाचा एक जर थेंब पिला तर त्याचा काय मृत्यू होईल. म्हणजे काय, की भगवंतांच्या उच्च कोटीचे भगवान शिवजी हे भक्त आहेत. मग आपण अशा भक्तांचं, अशा अर्जुनासारख्या किंवा शिवजींसारख्या भक्तांच्या चरणचिन्हांचं काय करायचं, अनुसरण करायचं. त्यांनी जसं भगवंतांच्या दिव्य उपदेशांचं काय केलं, तर त्या आज्ञेचं पालन केलं, तर आपणही तसं अनुसरण करायचं शुद्ध भक्तांचं. त्याद्वारे आपल्यावर कृष्णांची कृपा होईल पहा. कारण हे सगळं दायित्व कुणी घेतलेलं असतं, श्रीकृष्णांनी घेतलेलं असतं. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या आहेत तर त्या श्रीकृष्णांच्या इच्छेने घडत असतात, त्यांच्या योजनेने घडत असतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर कृष्णांच्या संतुष्टीसाठी युद्ध केलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं पारिवारिक परंपरा नष्ट होतील या संदर्भात कृष्ण जे आहे ते अर्जुनाला उपदेश करतात. मग आता पुढे जाऊ आपण. त्याची पुढची slide घ्या. हरे कृष्ण. व्यवसायात्मिका बुद्धिः एकेह कुरु नन्दन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. आता इथं काय म्हणलंय की जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते. म्हणजे काय, तर आपण समजून घेऊया. म्हणजे की ज्यांना हे ज्ञान आहे तर त्यांनी ते एका दृढ निश्चयामध्ये स्थित असतात पहा. आणि त्यांचं ध्येय हे एकच असतं. याचं उदाहरण काय, तर आता एक गोष्ट समजून घेऊया की द्रोणाचार्यांनी आता कौरव पांडवांची परीक्षा घ्यायची ठरवली. मग तिथं त्यांनी काय केलं, एक लाकडी पक्षी तयार केला आणि तो झाडाआड लपवला बरं का. आणि मग त्यांनी विचारलं प्रत्येकाला, कौरवांमधल्या एकाला विचारलं की तुला काय दिसतं. त्याने सांगितलं पानं दिसतात, फुलं दिसतात, आकाश दिसतो, डोंगर दिसतो, पक्षी दिसतो. मग दुर्योधनाला विचारलं, तो म्हणला आकाश दिसतं, पानं दिसतात, फुलं दिसतात आणि तो पक्षी दिसतो असं सांगितलं. पण अर्जुनाला विचारलं, मग अर्जुनाने काय सांगितलं की मला तो पक्षी दिसतो आणि त्याचा डोळा दिसतो. मग ह्याच्यावरून काय समजून घ्यायचं की ह्याला म्हणायचं व्यवसायात्मिका बुद्धी. म्हणजे एक ध्येय असलेली एक स्थिर बुद्धी. तर ती म्हणजे काय, व्यवसायात्मक बुद्धी म्हणजे दृढ निश्चय. म्हणजे अशी जी बुद्धी. अन्यथा काय होतं, मी हे करू का ते करू असं म्हणून जेव्हा आपण डळमळीत होतो तेव्हा त्या बुद्धीला अनेक फाटे फुटतात. म्हणजे आपण काय होतं, संभ्रमावस्थेमध्ये होतो. म्हणून दृढ निश्चय बुद्धी म्हणजे काय, क्षत्रिय म्हणून माझं कर्तव्य काय आहे, मी युद्धामध्ये लढणं, ते मी केलं पाहिजे, ह्याला म्हणायचं दृढ निश्चय बुद्धी. मग अशी जी बुद्धी आहे तर ती अंगीकारली पाहिजे. आणि असं जे आहे तेव्हा असं आचरण जेव्हा अर्जुन करेल तेव्हा ते काय होईल, एका क्षत्रियाला शोभेचं आचरण होईल. म्हणून ते काय म्हणतात, व्यवसायात्मका बुद्धी रेकेह कुरुनंदन. म्हणजे कुरुवंशाचा तू नंदन मुलगा आहेस, तर कुरु हा मोठा वंश आहे आणि तिथे सुद्धा महान पराक्रमी योद्धे जन्माला आलेले आहेत आणि त्यांचा वारसा घेऊन आलेला आहेस. म्हणून तू काय केलं पाहिजे, युद्धामध्ये लढलं पाहिजे असं अर्जुनाला सांगतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची. हरे कृष्ण. स्थिताधीर मुनी. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधीस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? हरे कृष्ण. हा, आता अर्जुनाला स्थितधीर मुनीची लक्षणं हवीत. अर्जुनाला पुढचा प्रश्न पडलाय, आता तो विचारतोय मग तो कसा असतो, कसा किंवा चालतो कसा, असं तो विचारतोय. आता समजून घेऊया. एखादा श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याच्या वागण्याच्या पद्धतीवरून आपल्याला समजतं की हा धनिक व्यक्ती आहे. तर एखादा आता म्हणजे भोळसट व्यक्ती असेल तर त्याच्या बोलण्यावरून कळतं की हा व्यक्ती कसा आहे. मग तसं एखादा जो रुग्ण असेल व्यक्ती, आजारी व्यक्ती असेल तर त्याच्या लक्षणावरनं कळतं आपल्याला की आजारी आहे. मग तसंच एका भक्ताची लक्षणं काय असतात, की जो शुद्ध भक्त आहे त्याला स्थिती मुनी असं त्याचं कसं, त्याचं काय असतं, तर तो नेहमी श्रीकृष्णांच्या विषयी विचार करतो, श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करत असतो आणि श्रीकृष्णांचं गुणगान करत असतो आणि त्यांच्या सेवेमध्ये रममाण असतो. मग असा जो असतो शुद्ध भक्त, तर त्याची लक्षणं कुठली आहेत आता अर्जुनाने विचारलीत पहा. मग आता आपण पुढे जाऊ. हा, मग त्याची हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्णा. मग त्याची पुढची स्लाइड एक घेऊया. मिनिट, येस माताजी, मी करते. माताजी संपली. ओके, हा, कितव्या नंबरची स्लाइड? 21 नंबरला आहे मग त्याची, 21 नंबरला. हा. ओके, हरे कृष्ण. हा, मग आता त्याची लक्षणं म्हणजे तो बोलतो कसा, बसतो कसा, चालतो कसा, हे आपण अभ्यासणार आहोत. त्याची पुढची स्लाइड घ्या, मग त्याची 22ची, 22 नंबर. हा, हा, मग त्याची हरे 22. कृष्ण. श्री भगवान उवाच, प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. परमपुरुष भगवंत म्हणाले, हे पार्थ, जेव्हा मनुष्य मानसिक उपजातून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छांचा त्याग करतो आणि जेव्हा त्याच्या मनाला एकांतातच समाधान मिळते तेव्हा तो शुद्ध दिव्य चैतन्यात असतो असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता भगवान इथं काय सांगतात पहा, की कृष्ण भावनाभूत होऊन जेव्हा एखादा व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो ना, तर त्या भक्ताच्या ठिकाणी असे महान ऋषींमधले जे गुण आहेत ते असतात पहा. म्हणजे स्थितप्रज्ञ व्यक्ती त्याला म्हणतात. आणि जो स्थितप्रज्ञ नसतो अशा मनुष्यामध्ये कुठले चांगले गुण नसतात बरं का. तो मानसिक तर्कवितर्क करतो आणि मग इंद्रिय तृप्तीच्या इच्छा असतात तर त्यांच्या पाठीमागे लागतो. पण त्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा काही कृत्रिमपणे आपल्याला नाही थांबवता येणार. पण जो कृष्ण भावनेमध्ये निमग्न आहे, म्हणजे कृष्णांच्या सेवेमध्ये आहे,
जेव्हा येतो तर तेव्हा त्याची इंद्रिय काय होतात, त्याच्या इच्छा आपोआपच काही प्रयत्न न करता क्षीण होतात पहा, म्हणजे त्याची इंद्रिय नियंत्रित होतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, भक्तिपूर्ण सेवेद्वारे आपण काय केलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र झालं पाहिजे. मग ती भक्तिपूर्ण सेवाच काय करते, आपल्याला तात्काळ स्थितप्रज्ञ व्हायला मदत करते. म्हणजे असे जे असतात म्हणजे महात्मे किंवा असे जे असतात स्थित धीर मुनी, तर ते कसे असतात, स्वतःमध्ये संतुष्ट असतात पहा. भगवंतांचे ते नित्य सेवक असतात, सनातन सेवक आहेत आपण. म्हणजे जीवेर स्वरूप हे नित्य कृष्णेर दास, आपण भगवान श्रीकृष्णांचे नित्य सेवक आहोत आणि ते आपले स्वामी आहेत हे नातं त्यांनी जाणलेलं असतं पहा. आणि असे जे स्थितप्रज्ञ व्यक्ती आहेत ते असे शुद्ध दिव्य चैतन्यामध्ये असतात. कारण का, तर ते भगवंतांची नित्य सेवा करण्याची जी आपली मूळ स्थिती आहे, स्वाभाविक स्थिती आहे, त्यामध्ये असतात पहा. ही त्याची लक्षणं आहेत की जसे भक्त प्रल्हाद आहेत, तर त्यांना काय केलं, तर त्यांच्या वडील जे आहेत हिरण्यकशिपू, त्यांनी काय केलं, तर होलिका नावाची त्यांची बहीण होती, तिच्यासमोर अग्नीमध्ये बसवलं. मग त्यामध्ये ती होलिका आहे ती मृत्यू पावली. पण त्यांनी प्रल्हाद महाराजांनी जे म्हणजे विष्णूंच्या नामाचा जप करायचं सोडलं नाही पहा. त्या चैतन्यात ते असायचे दिव्य आनंदामध्ये. आणि त्यांना या भौतिक सुखाच्या गोष्टी सगळ्या म्हणजे म्हणजे त्या सगळ्या त्यांनी त्यागलेल्या होत्या. मग त्यांनी काय केलं, त्यांना हत्तीच्या पायी देऊन पाहिलं, मग तरी देखील त्यांना काही फरक पडला नाही पहा. त्यांनी आपला जप चालूच ठेवला. मग त्यांना उंच कड्यावरून खाली लोटलं पहा. तेव्हा स्वतः भगवान विष्णू स्वरूपात गरुड म्हणून म्हणजे गरुडाला घेऊन वेगाने धावून आले आणि त्यांना वाचवलं पहा. किंवा उकळत्या कढईत तेलात टाकलं त्यांना, मग तिथे सुद्धा त्यांना काही झालं नाही. म्हणजे काय की किंवा विषारी नागांच्या गुहेत टाकलं, मग तिथे देखील प्रल्हाद महाराजांना काही झालं नाही. त्यांनी आपला जप चालूच ठेवला पहा. त्यांनी असा विचार केला की हे जे म्हणजे भगवान जे आहेत, तर त्यांचं शेषशाही हे सुद्धा रूप आहे, अनंत शेष. मग त्यांनी त्याला काय केलं, वंदन केलं आणि तिथे जप करायला सुरुवात केली. मग अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी म्हणजे भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा केली. आणि त्यामुळं असे जे असतात ते दिव्य चैतन्यात असतात. म्हणजे असे जे भक्त असतात ते भगवंतांसाठी सगळे आलपिष्ट सुचतात आणि भगवंतांची सेवा करतात पहा. त्यांना आनंद कशात असतो, भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करण्यात. आता नामजप हा काय आहे, भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा किंवा तपस्या आहे. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे, त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता समजून घेऊया की जो त्रिविध तापामध्ये विचलित होत नाही म्हणजे काय, तर तीन प्रकारचे ताप आपण या भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा म्हणून येतो आणि उपभोगतो. म्हणजेच काय, की आता जे आहेत म्हणजे तर ते आध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैविक असे आहेत. मग अधिदैविक म्हणजे जे नॅचरल कलॅमिटी, म्हणजे फ्लड्स येतात, म्हणजे पूर येतात किंवा त्या करोनासारखी महामारी किंवा भूकंप असे. मग जे आध्यात्मिक म्हणजे जे आहेत वगैरे, तर ते कसे असतात, तर ते एखादा म्हणजे आपल्याला जे काही आपल्या शरीरापासून किंवा जी काही लक्षणं आहेत, म्हणजे जी मनाची लक्षणं आहेत, तर त्यानुसार शरीरावर येणारी जी लक्षणं आहेत तर ते म्हणजे. आणि मग अशा पद्धतीने. आणि आधिभौतिक म्हणजे एखादा आपल्याला ऍक्सिडेंट झाला, एखादा ज्वर आला, तर हे सगळे. तर हे जे तीन ताप आहेत, तर मग ह्या तापांनी आपलं कसं, तर मन कधी विचलित होत नाही त्या स्थितधीर्मुनीचं. म्हणजे ह्या समस्या येतातच भौतिक जीवनामध्ये. मग तो सुखामध्ये काय होत नाही, आनंदी होत नाही, म्हणजे अतिशय हर्षोल्लसित होत नाही, किंवा दुःखामध्ये म्हणजे तो काय होत नाही, तर दुःखी होत नाही. म्हणजे आसक्ती, भय, क्रोध यापासून मुक्त असतो. म्हणजे काय, की त्याला जर एखादं म्हणजे एखादं जर त्याला संकट आलं, तर त्यावेळेला तो कसा असतो, स्थिर असतो. म्हणजे आणि तो समजतो की माझ्या गतजन्माच्या म्हणजे जी कुकर्म मी केलीत, वाईट कर्म, त्यामुळे हे क्लेश भोगायला आलेत. आणि तरी सुद्धा भगवान श्रीकृष्णांची कृपा आहे की मला हे थोडेसेच क्लेश भोगायला लागतात. मग त्याला सुख जेव्हा मिळतं तेव्हा तो त्याचं श्रेय भगवान श्रीकृष्णांना देतो, की खरं तर मी या सुखासाठी पात्र नाहीये, माझी पात्रता नाही. पण श्रीकृष्णांची कृपा आहे की पात्रता नसताना सुद्धा इतका आनंद, इतकी उत्तम स्थिती त्यांना, इतकी उत्तम ऐश्वर्य मला दिले पहा. आणि मग भगवान श्रीकृष्णांची तो सेवा करत असतो.
आणि त्यासाठी निर्भय दक्ष असतो किंवा मनात त्याच्या कुठल्या आसक्ती नसतात पहा. इंद्रिय तृप्तीच्या गोष्टींचा तो म्हणजे स्वीकार नाही करत, अनासक्त असतो. म्हणजे मग असा जो आहे कृष्ण भावमध्ये मध्ये दृढ असणारा भक्त आहे, तर तो त्याचं जीवन भगवान यांच्या सेवेमध्ये समर्पित असतं. आणि मग जेव्हा त्याला हे प्रयत्न करताना असं अपयश येतं, अयशस्वी होतो, मग तेव्हा बिलकुल तो क्रोधित होत नाही किंवा त्याच्यामध्ये मनामध्ये भय किंवा कुठली आसक्ती राहत नाही किंवा अपयशामुळे तो खचून जात नाही. तर असा मनुष्य आपल्या संकल्पामध्ये म्हणजे श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेच्या संकल्पामध्ये किंवा भक्तिमय प्रेममय सेवा करण्याचा जो त्याचा प्रयत्न असतात त्यामध्ये दृढ राहतो. मग असा जो असतो दृढ निश्चय त्याला काय म्हटलंय, स्थित धीर मुनी असं म्हटलंय. मग असे भक्त प्रल्हाद आपण त्यांचं उदाहरण पाहिलं. मग हे सगळं काय सांगतायत अर्जुनाला, तर असा जो असतो जे आपल्याला ह्या त्रिविध तापामुळे आपल्या भौतिक जीवनामध्ये या समस्या येतील, पण ह्या उन्हाळ्या पावसाळ्याप्रमाणे येतात, पण आपण खचून न जाता काय केलं पाहिजे, तर आपलं जे कर्तव्य कर्म आहे तर ते केलं पाहिजे. आणि यासाठी प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाला गेलं पाहिजे की ज्याद्वारे आपण योग्य ते मार्गदर्शन घेऊन आपण योग्य ते आपण कर्म करू. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याच्या पुढे जाऊ. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयातून आवरून घेतो, तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथं कासवाचं उदाहरण दिलंय बरं का, भक्ताचं किंवा स्थितधीर मुनीचं उदाहरण आपण त्याच्यातनं समजून घेणार आहोत. तर आता एखादा असा जो स्थितधीर मुनी किंवा असा भक्त आहे, शुद्ध भक्त आहे की ज्याला आत्मसाक्षात्कारी म्हणून आपण जीव असा, तर तो काय करतो, आपल्या इंद्रियांना अत्यंत छान संयमित करतो. म्हणजे इंद्रिय संयम हीच आपली म्हणजे परीक्षा असते पहा. बरेच जण आपण इंद्रियांचे दास आहोत पहा, इंद्रियांच्या प्रभावाखालीच आपण कार्य करतो, आपल्या इच्छा पूर्ण करत असतो पहा, इंद्रिय तृप्ती करत असतो आपण. आता इंद्रियांची तुलना कशाची केली, तर ह्या म्हणजे जे कासव आहे, तर कासवाचं उदाहरण इथं दिलंय. म्हणजे काय की कासव काय करतं, तर म्हणजे ह्या भक्ताचं आत्मसाक्षात्कारी भक्ताला कासवाप्रमाणे मानलंय. तर कासव काय करतं, योग्य क्षणी आपल्या म्हणजे इंद्रियांना आवरू शकतं आणि पुन्हा आपलं जेव्हा कर्म करायचंय तेव्हा प्रकट करू शकतं इंद्रियांना, म्हणजे आपलं अंग आकसून घेतं पाहते आणि योग्य वेळी ते आपले हातपाय पुन्हा पसरतं आणि आपलं कर्म करतं. म्हणजे काय, तर आता असा जो स्थितधीर मुनी आहे त्यांनी इंद्रिय जे आहेत आपली संयमित अशी ठेवलेली असतात की ज्यामुळे तो जेव्हा कृष्णांची सेवा करायची तेव्हा त्या सेवेमध्ये आपलं प्रत्येक इंद्रिय आणतो पहा कृष्णांच्या सेवेमध्ये. अन्यथा काय करतो, तर त्यांना आवरून ठेवतो, म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी करत नाही पहा. मग अशा पद्धतीनं म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती कार्य करतो त्याला म्हणायचं स्थितधीर मुनी. मग आता हे इथं इंद्रियांना विषारी साप पण म्हणलंय. म्हणजे काय की इंद्रियांचे जे विषय आहेत तर ते आपल्याला इंद्रिय विषयांकडे स्वैर आचरण करायला नेतात. मग योगी किंवा जो भक्त आहे तो कसा असतो, गारुडेसारखा, तर तो सर्परूपी इंद्रियांना नेहमी नियंत्रित करण्यामध्ये समर्थ पाहिजे पहा. आपण इंद्रियांना मोकळीक नाही दिली पाहिजे असा शास्त्रांचा आदेश आहे पहा. म्हणजे आपण समजून घेऊया, असं स्थितधीर मुनीचं शास्त्रसंमत आचरणच असतं आणि ते कशामुळे असतं, त्याच्या जीवनात आलेल्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे. साधू गुरु शास्त्र यांच्यामुळे काय घडतं, आपल्या जीवनामध्ये योग्य ते ज्ञान मिळतं आणि आपण त्यामुळे काय होतो, स्थित धीर मुनी म्हणजे अशा पद्धतीचे योगी किंवा शुद्ध भक्त भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे बनू शकतो पहा. मग अर्जुनाने इथं आपल्या संतुष्टीसाठी म्हणजे इंद्रियांचा उपयोग न करता म्हणजे भगवत सेवेमध्ये कसा केला पाहिजे, तर हे कासवाच्या उदाहरणावरून श्रीकृष्ण सांगतात पहा. म्हणजे त्यानं काय केलं पाहिजे, आपल्या आप्तेष्टांचं संरक्षण करण्याचा विचार न करता कुटुंबियांचं संरक्षण हा विचार न आणता ती आसक्ती झाली, कौटुंबिक इंद्रियांची आसक्ती झाली. मन ही सुद्धा भौतिक इंद्रिय आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे, तर युद्ध केले पाहिजे. म्हणजे आपलं इंद्रिय कशी भगवत सेवेमध्ये सदैव लावता येतील, तर हा विचार एखाद्या भक्ताने करायला हवा पहा. हे आपण यातून शिकलो. आता पुढे जाऊ. आता भौतिक दृष्टी आणि आध्यात्मिक दृष्टीतला आपण फरक समजून घेऊया बरं का. तर आता द्वैतामुळे म्हणजे त्रासलेले म्हणजे उष्ण थंडी हिवाळा उन्हाळा म्हणजे काय की म्हणजे जे म्हणजे इथे आपण समजून घेऊ की आपल्या जीवनामध्ये हे सगळे सुख दुःख आहेत, तर ते उन्हाळा हिवाळा पावसाळा असं ते येतच असतात पहा. आणि ह्यामुळे हे त्रासलेले असतात भौतिक म्हणजे असतात ते भौतिक म्हणजे दृष्टिकोन असलेले. तर भगवान यांचे भक्त कसे असतात, सर्व परिस्थितीत सहनशील असतात, कारण हे कृष्णांचं नियोजन आहे, त्यांनी जाणलेलं असतं. आणि कृष्ण आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांचे दास आहोत, त्यामुळे ते सर्व परिस्थितीत सहनशील असतात आणि ते जाणतात की काय जाणतात,
म्हणजे जे भक्त आहेत तर ते जाणतात की मी शरीर नसून आत्मा आहे आणि आत्म्याला जन्म मृत्यू नाही. पण भौतिक जे दृष्टिकोन असलेले ते म्हणतात की म्हणजे मी शरीर म्हणजेच मी आहे असं समजतात. पहा, म्हणजे माझा मृत्यू झाला की म्हणजे कसं शरीर मेलं की मी पण माझा मृत्यू झाला किंवा माझा मृत्यू झाला आणि शरीराचा मृत्यू एकच आहे असं ते मानतात. पण आत्म्याचे गुणधर्म माहिती आहेत भक्ताला की आत्म्याला कुठल्याही प्रकारे मारलं जाऊ शकत नाही. मग त्यामुळे त्यांचा गोंधळ होतो भौतिक दृष्टिकोन असल्याचं की मी आता काय करावं, म्हणजे चिंता आणि गोंधळ यांनी ते ग्रासलेले असतात. पण त्याच वेळेला भक्त जो असतो तो समजतो की जेव्हा म्हणजे शरीर मरतं तेव्हा ते नेहमी आत्मा बदलतो आणि त्यामुळं आत्मा म्हणजेच कोण आहे तर आपण श्रीकृष्णांचा दास आहोत ते जाणतो. आणि तो जो आत्मा आहे तर त्याच्यामुळं आपलं म्हणजे त्याच्या अस्तित्वामुळे सगळं शरीर चैतन्यानं भरलेलं असतं. आपल्या सगळ्या कृती ऐकणं बोलणं असं सगळ्या कृती आत्म्याच्या उपस्थितीमुळे होतात पहा. आणि त्यामुळं आत्मा जो आहे तर तो काय आहे तर भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे, चित्कण आहे. आणि त्यामुळे त्याचं नित्य स्वरूप काय आहे, स्वरूप स्थिती काय आहे तर भगवंतांचा नित्य दास आहे, तो जाणतो आणि काय करतो भगवत सेवेमध्ये तो स्वतःला समर्पित करतो. मग ही आध्यात्मिक दृष्टी आहे. हा फरक आपण समजून घेतला. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हा माताजी वाचूया, श्लोक वाचूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्लोक हरे कृष्ण. हा. क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः, बुद्धिनाशात् प्रणश्यति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि भ्रमित होतो. जेव्हा आणि भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथं समजून घेऊया, हे चक्र आहे बरं का. म्हणजे आपल्याला क्रोध येतो, क्रोधापासून आपल्याला म्हणजे काय होतं तर संमोह म्हणजे काय होतं तर आपली अशी परिस्थिती संमोहित होणे आपण म्हणतो ना, तर अशी भ्रमित अवस्था निर्माण होते. मग आता त्यामुळे काय होतं आपली जी स्मृती आहे तर ती भ्रमित झाल्यामुळे बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाला की आपलं भौतिक अंधकूपात पतन होतं. आता ह्याचा अर्थ काय समजून घेऊया. तर एक उदाहरण घेऊया. एखादी सुंदरशी तरुणी आहे, हा म्हणजे भौतिक जगतातलं घेऊया, सुंदर तरुणी आहे. तर आता एखाद्या सुंदर तरुणी पाहिल्यानंतर काय होतं की आपल्याला म्हणजे तिच्याविषयी म्हणजे जो आहे तर तो मोह उत्पन्न होतो. म्हणजे तिच्याशी बोलूया आपण, म्हणजे आपली इंद्रिय तिकडे आकर्षित होतात. मग पाहिलो आपण, डोळ्यांनी पाहतो, कानाने तिचा आवाज ऐकतो, फोनवर बोलूया वाटतो, म्हणजेच काय संमोहित होतो आपण. मग त्यामुळे काय होतं की आपली स्मृती भ्रमित होते. आपल्याला काय वाटतं की मग आता म्हणजे तिच्याविषयी आसक्ती निर्माण होते आणि मग आपण काय वाटतं की आपण तिला मिळवूया. मग आता समजा ती आपल्याला नाही मिळू शकली काही कारणास्तव व्यक्ती, तर काय होतं आपण त्या सतत म्हणजे आपली स्मृती असते तर ती त्या सतत विचारामुळं अशी भ्रमित झालेली असते की आपली जी बुद्धी आहे ज्याला आपण विवेकी बुद्धी म्हणतो किंवा सदविवेकी बुद्धी अशी असायला हवी. पण ह्या म्हणजे विचारामुळे ह्या आसक्तीमुळं आपण काय होतं की इतके त्यामध्ये भ्रमित झालेलं असतो की आपली बुद्धी आहे तिचं सारासार विचार करण्याची क्षमताच हरवून बसतो. म्हणजे काय बुद्धीचा नाश होतो. आणि जेव्हा बुद्धीचा नाश होतो म्हणजे तर त्यामुळे काय होतं की आपण भौतिक अंधकूपामध्ये आपलं पतन होतं. तर हे सगळं कशामुळे घडतं तर क्रोधामुळे. म्हणजे काय की काय तर क्रोध कशामुळे येतो तर आपल्यामध्ये ज्या वेगवेगळ्या आसक्ती निर्माण होतात. म्हणजे इंद्रिय काय करतात तर एखादी गोष्ट पाहतात आणि ती आपल्याला हवी असं वाटतं, म्हणजे आसक्ती निर्माण होतात आणि त्या आसक्तीपायी काय होतं ती गोष्ट नाही मिळाली तर आपल्याला क्रोध येतं आणि अशा पद्धतीचं हे चक्र घडतं. म्हणजे आपण संमोहित होतो, मग आपली बुद्धी आपण म्हणजे आपली जी स्मृती आहे ती भ्रमित होते, म्हणजे स्मरणशक्तीचा गोंधळ होतो, बुद्धी आपण म्हणतो ना नाश होतो, तिचा बुद्धी भ्रष्ट होते म्हणतात. आणि मग एखादं चांगलं वाईट कृत्य आपण करून बसतो, कर्म करतो आणि त्या कर्मामुळे काय होतं तर वाईट कृत्य असेल तर आपलं पतन होतं, म्हणजे भौतिक अंधकूपात आपलं पतन होतं. आता हे जे आहे तर याचं उदाहरण म्हणजे आत्ताच्या काळातल्या लव जिहाद सारख्या घटना, म्हणजे असं वाईट कर्म गुन्हेगारी किंवा हिंसक वळण देणारं ठरतं आणि त्यामुळे आपलं पतनच होतं आणि त्यामुळे काय होतं की आपण नरकामध्ये ढकलले जातो. हे त्या नरकाचं नाव आहे अंधकूप म्हणजे. तर हे सगळं कशामुळे होतं तर आपलं जे कर्म आहे तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पुढचा जन्म कसा येणार तर आपण पतन होतो, म्हणजे निम्न योनीमध्ये किंवा नरकामध्ये आपलं जसं कर्म आहे त्यानुसार ढकलले जातो. आता पुढे जाऊ आपण. हा म्हणतो.
मग आता याच्यातून आपण समजून घेतलं की इंद्रियांच्या जे इंद्रिय विषय आहेत तर त्या आपल्याला काय करतात, त्या वस्तूकडे आकर्षित करतात, म्हणजे आसक्ती. मग त्यातून वासना म्हणजे काम, न संपणारा काम किंवा इच्छा निर्माण होते. मग ती जर पूर्ण नाही झाली तर आपल्याला राग आला, क्रोध आला. मग त्यामुळे आपण भ्रमित झालो की ती व्यक्ती मला कशी मिळेल, वी बिकम्स डेस्परेट असं होतं ना. तर आपण त्या म्हणजे सतत त्या भ्रमात राहतो. आणि मग त्यामुळे आपल्या स्मरणशक्तीचा गोंधळ होतो, स्मृतीचा काय करावं, काय योग्य आहे काय अयोग्य कळतच नाही. आणि मग त्यामुळे काय होतं, आपण योग्य ती कृती आपल्याला जशी हवी तशी करून बसतो. बुद्धी जी आहे त्याचा नाश झाल्यामुळे, भ्रष्ट झाल्यामुळे, आणि त्या कृतीद्वारे ते कसं कर्म ठरतं त्याच्या परिणामामुळे काय होतं, आपलं पतन होतं. असं हे चक्र आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हा बघा 29वी स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. आता इथं समजून घेऊया. इथं काय सांगितलंय की जो आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असलेला असा म्हणजे जो जीव आहे, तर तो कसा असतो, तर तो म्हणजे जे काही नियामक तत्व आहेत, म्हणजे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला जे व्यक्तिगत स्वरूप दिलंय, म्हणजे आपल्याला एक शरीर दिलंय, हा मनुष्य देह दिलाय, तर आपल्याला हे दिलेलं स्वतंत्र असं अस्तित्व आहे पहा. मग ह्याचा जर आपण सदुपयोग केला तर काय की आपण स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये, स्वतःची इंद्रिय आहेत तर त्यांना आपण गुंतवलं आणि ती भगवत सेवेत आणली, तर हा स्वातंत्र्याचा सदुपयोग होईल. म्हणजे स्वातंत्र्याच्या नियमक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करणं म्हणजे काय, आपोआपच ती क्षीण होतील इंद्रिय तृप्तीच्या इच्छा. आणि त्यामुळे आपण भगवत सेवेमध्ये ती इंद्रिय जेव्हा आपण काय करू, रममाण करू, तेव्हा श्रीकृष्णांची कृपा होईल पहा. आणि जर आपण त्याचा दुरुपयोग केला तर आपण इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी करू आणि त्यामुळे आपण जी कर्म करू त्यामुळे आपलं काय होईल, पतन होईल. म्हणजे आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुन्हा पुन्हा आपल्या कर्मानुसार त्याचे परिणाम आहेत त्यानुसार येत राहू. मग असे जे असतात म्हणजे म्हणजे मुक्तात्मा किंवा शुद्ध भक्त, ते काय तर आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारे असे ते स्थिर म्हणजे स्थितधीर मुनी असतात पहा, असे उच्च कोटीचे. आणि ते काय करतात, तर आपल्या इंद्रियांचं ते म्हणजे नियंत्रित कसं करत असतात पाहता, ते इंद्रियांना भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये, भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये सतत गुंतवून ठेवतात पहा. म्हणजे काय की जोपर्यंत कोणी भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाही तोपर्यंत आपल्याला कृत्रिमरित्या इंद्रियांचं नियंत्रण करणं शक्य नाही होणार. मायाशक्ती एवढी प्रबळ आहे की कुठल्याही क्षणी आपलं पतन होईल पहा. मग मनुष्य वरकरणी जरी विषयात दिसला तरी कृष्ण भावना भावित जर असला एखादा व्यक्ती तर त्याला आसक्ती नसते कर्मामध्ये, तो कृष्णांच्या संतुष्टीसाठी त्याला आस्था असते आणि तो कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो पहा. कृष्णांची इच्छा असेल तर तो अनावश्यक असणारी गोष्ट पण करेल आणि कृष्णांची इच्छा नसेल तर तो बिलकुल स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कुठलेही कर्म करत नाही पहा. म्हणजेच काय की अशा पद्धतीने तो श्रीकृष्णांच्याच केवळ मार्गदर्शनानुसार त्या इच्छेनेच कार्य करत असतो. मग ही जी भावना आहे ही कृष्णांची कृपा. आणि मग असे जे असतात तर ते श्रीकृष्णांच्या कृपेद्वारे त्यांच्या पूर्णपणे सेवेमध्ये नियुक्त असतात आणि त्यामुळे ते इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये यशस्वी होतात पहा. आणि ती इंद्रिय ते कुठे म्हणजे कुठे गुंतवून ठेवतात, तर भगवान यांच्या सेवेमध्ये. आणि अशा पद्धतीने ते श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र होऊ शकतात. मग याचं उदाहरण म्हणजे आपले शिलप्रभुपाद आहेत पहा, इथं चित्रामध्ये दिसतंय. म्हणजे ज्या वयामध्ये लोक काय करतात, ते आरामाचं वय आहे, हो की नाही, 70 नंतर किंवा 60 नंतर, तर त्या वयामध्ये ते अमेरिकेला गेले. मग त्यांना काही देश फिरायचे होते का, जहाज प्रवासाचा आनंद घ्यायचा होता का, तर बिलकुल नाही. तर त्यांनी काय केलं, तिथं कृष्ण भावनेचा, कृष्ण भक्तीचं जे विज्ञान आहे त्याचा प्रसार केला. आणि आपल्यासारखे जे पतित आत्मे आहेत, तिथं जे हिप्पी आहेत किंवा जे ज्यांना कृष्ण म्हणजे कोण माहिती नाही, ज्यांना भक्ती म्हणजे काही माहिती नाही आहे, किंवा काहीच त्यांना आपली वैज्ञानिक स्थिती काय आहे, आपण कोण आहोत हे देखील माहिती नाही, आपण कृष्णांचे कोण आहोत, अंशात्मक भाग आहोत, म्हणजे जीवात्मक अंश आहोत हे सुद्धा माहिती नाही, अशा लोकांमध्ये जाऊन त्यांनी भगवत भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला पहा. आणि त्यांना भक्ती सेवेमध्ये आणलं. मग असे जे आहेत, म्हणजे असे जे ते कृष्णांच्या कृपेमुळेच हे सगळं घडतं त्यांच्यावरच्या, आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवेमुळे काय होतं, ते आसक्ती अनासक्ती यापासून मुक्त होतात आणि त्यांची इंद्रिय सगळी कृष्ण सेवेमध्ये सतत गुंतलेली असतात. आणि त्यांचे जे काही कार्य होतं ते कृष्ण इच्छेनंच घडतं. आणि हीच कृष्णांची कृपा असते पहा, की जसं शिलप्रभुपादांवर होते. आणि त्यामुळे त्यांच्याकडनं इस्कॉन सारख्या महान संघटन आहे तर ते निर्माण झालं पहा. आणि त्यामुळे आज आपण इथे अभ्यास करतो आहोत भगवद्गीतेचा, हो की नाही. मग आपण पण काय करूया, श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना करूया की अशीच कृपा आमच्यावरही हो आणि अशाच पद्धतीने आम्ही भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये लवकरच युक्त हो, अशी आपण त्यांच्या चरणी, शिलप्रभुपादांच्या चरणी प्रार्थना करूया. इथे थांबूया, आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असतील तर विचारूया. हरे कृष्ण. मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केलं तर विचारूया.